मंडळी नमस्कार. गोड गोपीच्या एका नव्या एपिसोडमध्ये मी आरजे ओंकार आपलं स्वागत करतो. एक छानशी टीम आता माझ्यासोबत आहे. कराडमध्ये मी येऊन पोहोचलोय. कराडचे कल्पेश पाटसकर आणि त्यांची टीम आता माझ्यासोबत आहे. आणि या टीमला भेटण्याचं कारण म्हणजे एक छानशी दिनदर्शिका आपल्या भेटीला लवकरच येते. 2025 हे वर्ष सुद्धा आता आपल्या समोर येत आहे आणि एक बोलणारी आणि सोबतच छानसे फोटो आपल्याला बघायला मिळणारी दिनदर्शिका या निमित्तानं आपल्या भेटीला येते. तर ही नेमकी दिनदर्शिका काय आहे आणि या लोकांनी कशी मेहनत घेतली आणि ही दिनदर्शिका कशी साकारली गेली याबद्दल बऱ्याच गप्पा आपण या टीम सोबत मारणार आहोत. पण सुरुवातीलाच मला असं वाटतंय की यापुढे मला किती बोलायला मिळेल असा माझ्या मनात डाऊट आहे. त्यामुळे जर यांनी कोणी मला इथून पुढे बोलू दिलं नाही तर मी आत्ताच आपले सगळ्यांचे आभार मानून घेतो. आणि सुरुवातीला मी कल्पेश दादाकडे जाईन. कल्पेश पाटसकर म्हणजे यापूर्वी आपण बघितलं तर याच्या आधी रामाची दिनदर्शिका बघायला मिळाली होती. प्रभू रामचंद्र, सीता आणि रामायण सगळंच त्या फोटोमधून आम्हाला बघायला मिळालेलं. त्यानंतर क्रांतिकारक सुद्धा आमच्या समोर आले होते. आणि आता आपण जर सध्या बघितलं तर संतांची मांदियाळी हे संत आपल्या भेटीला येतात. प्रत्येकाच्या घरोघरी कॅलेंडरवर भिंतीवर आपल्याला संत बघायला मिळतील आणि त्यानिमित्तानं तो काळ पुन्हा एकदा बघायला मिळेल. पण कॅलेंडरवर संत यायला हवेत किंवा यंदाची थीम आपली संतांची असायला हवी असं का वाटलं? काय याच्या मागचं लॉजिक होतं? नमस्कार. प्रथमतः गोड गोपीत या चॅनेलचे पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं आज स्टेज उपलब्ध करून दिलं की दिनदर्शिकेचा प्रवास सगळ्यांना आपल्याला लोकांना माहिती व्हावा म्हणून आज पहिल्यांदा गोड गोपीचा आभार मानतो. आणि पहिला प्रश्न उत्तर म्हणजे की संत ही समाजाची आज गरज आहे आणि समाजाचा खरा आत्मा हा संत आहे. जर संतांचे विचार जर समाजामध्ये व्यवस्थित खाली पर्यंत पोचले तर समाजाला एक चांगलं अधिष्ठान मिळेल की जे नैतिक आणि स्वाभिमानाचं अधिष्ठान असेल की जे समाजाच्या उन्नतीसाठी ते खूप गरजेचं आहे. क्या बात आहे. त्यामुळे संत किती महत्वाचे आहेत आणि आपण जर समाजाचा विचार केला तर संत हा आपण पाया म्हणू शकतो. त्यांचे जे विचार आहेत त्यावरच या सगळ्या गोष्टी चालू असतात. पण जर तसं बघितलं तर टीम मोठी आहे. ज्यावेळेस आपल्या मनात विचार आला असेल की आपण संतांवर काहीतरी काम करायचंय त्यावेळेस कोणाकडून कसे इनपुट्स मिळत गेले आणि संत एकदा आपल्या मनात आल्यावर ते फायनल झालं की त्याच्यावर आपलं परत काही वेगवेगळी मतं आली? मुळात ह्यामध्ये आपण विभागशा काम करायचं प्रोसेस असते. पहिल्यांदा एक मार्गदर्शक मंडळ असतं. त्या मार्गदर्शक मंडळाकडनं आपण हे विषय सांगितले जातात की त्यांच्याकडनं अनेक संतांचं आपल्याला माहिती येते. त्यामध्ये आपल्याला कुठलं जे काही सोपं आहे किंवा जे आपल्याला जे कुठले गरजेचे प्रसंग आहेत अशा प्रसंगावर चर्चेचा उहापोह करून त्या मार्गदर्शक मंडळाकडनं एक त्याची यादी आम्ही फायनल करून घेतो. क्या बात आहे. म्हणजे मोठी प्रोसेस आपल्याला या कॅलेंडरच्या मागे बघायला मिळते. पण मला एक गोष्ट ऐकायला मिळाली की हे जे कॅलेंडर आपण बघतो ते आपल्याला दिसणार आहेच पण सोबत ते ऐकायला सुद्धा मिळणार आहे. तर ही काय गोष्ट आहे? कॅलेंडर कसं ऐकू येणार आहे? आपण मागच्या 2 कॅलेंडरमध्ये फक्त जे प्रसंग आहेत त्या प्रसंगाच्या अनुसार आपण जे लेख तयार केले होते ते आपण QR कोड स्कॅन केला की त्यामध्ये आपण वाचू शकत होतो. यावर्षी आपण अशी सिस्टीम तयार केली आहे की त्यात एक ऑडिओची लिंक असेल. त्याचा जो लेख आहे तो आपल्याला ध्वनिमुद्रण केलेल्या स्वरूपात सुद्धा ऐकायला मिळेल आणि ऍक्च्युअल जो फोटो आहे तो स्क्रीनवर डोळ्यासमोर येईल की बाबा तो प्रसंग का आणि त्याच्या मागची भूमिका काय आहे ह्याच्यातनं आपण लोकांपर्यंत आपल्याला संत पोहोचवता येतात. आणि ज्यांना वाचता येऊ शकत नाही किंवा अंध जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला आपण केलेलं कॅलेंडर किंवा दिनदर्शिका ती लोकांपर्यंत मग त्या लोकांना पण कळले पाहिजे म्हणून आपण हा केलेला खटाटोप. क्या बात आहे. म्हणजे तसं बघितलं तर 12 पानं जर आपण कॅलेंडरची बघितली तर 12 संत आपल्याला बघायला मिळतील. काही संत असे असतील की ज्यांच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती आहे. काही संत असे असतील की ज्यांच्याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती आहे. काही संतांबद्दल आपल्याला फक्त ऐकून माहिती असेल. पण या प्रोजेक्टच्या निमित्तानं तुम्हाला त्या गोष्टींचा अभ्यास करायला लागला असेल की तो काळ कसा होता, ते संत कसे होते, त्यांचे कॉस्ट्युम्स कसे होते, हे सगळं कसा अभ्यास केला आणि या संतांना आजच्या काळात कसं समोर आणलं आणि कशी फोटोग्राफी झाली? काय सांगाल? कॉस्ट्युमच्या बाबतीत कसा अभ्यास केला होता? कॉस्ट्युम तर जेव्हा आधी मला कल्पेशना विषय सांगितला तेव्हा डोळ्यासमोर देवा काहीतरी छान करायला मिळतं इथनं सुरुवात झाली. 1 वर्ष त्यांना गॅप घेतला. आता 1 वर्ष त्यांना विचार करायला घालवला की काय पुढच्या वर्षी करायचं. आणि मग कॉस्ट्युमसाठी मग मी बऱ्याच वाचन झालं की त्या काळात काय असेल आणि त्यात मला बऱ्याच जणांनी सांगितलं की भालजींचे पिक्चर बघा की त्यांचा अभ्यास खूप होता या बाबतीत. त्यामुळे थोडे भालजी पेंढारकरांचे पिक्चर बघितले गेले, थोडं वाचन केलं आणि मग त्यातून कॉस्ट्युम आमचे बऱ्यापैकी उभे राहिले.
आणि करताना ते म्हणजे खूप दाखले घ्यावे लागले. कारण काय असतं की हा विषय जेव्हा मांडतो की लोकांचा पण विचार करावा लागतो की काहीतरी चुकीचं दाखवलं गेलं नाही पाहिजे. मग तो विचार करून कॉस्ट्युम व्यवस्थित म्हणजे झाले ते शेवटपर्यंत. क्या बात आहे. पण असं झालं का म्हणजे 12 संत म्हणजे एक संत आपल्याला दिसत असला तरी त्यांच्यासोबत इतर सुद्धा काही पात्र असतील तर त्यांच्या व्यक्तिरेखा सुद्धा आपल्याला उभ्या करायच्या होत्या. मग असं कधी झालं का की यांच्या बाबतीत काही मिळतच नाही आपल्याला म्हणजे रेफरन्स काही मिळत नाहीयेत किंवा काय केलं तर ते जास्त परफेक्ट वाटतील असा काही अभ्यास लॉजिक त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. जेव्हा तुकाराम महाराजांचं ऍक्च्युली बाकी सगळं माहित होतं पण त्यांची जी पगडी होती त्या पगडीबद्दल मला काहीच करता येत नव्हतं. म्हणजे खूप प्रकार केले पण ती तो पॅटर्न जो आम्ही फोटोत बघितला होता किंवा ज्यांच्याबद्दल वाचलं होतं त्याला शेवटपर्यंत म्हणजे आदल्या दिवशीपर्यंत आम्हाला काही सुचत नव्हतं की काय करायचंय. पण ते आम्हाला त्या दिवशी जे आमचे गणेशदादा सावंत ते आज नाहीयेत आपल्या इथं पण त्यांची खूप मदत झाली त्यांनी त्यासाठी खूप कष्ट घेतले की कशी पगडी बांधली पाहिजे आणि शेवटच्या दिवशी त्या तिथं शूटच्या जागी ती आमची पगडी फायनल झाली. तोपर्यंत आम्हाला ती जमलीच नव्हती की कशी करायची पण ती शेवटच्या दिवशी त्यांच्यामुळे ती बांधली गेली त्यांच्यामुळे. पगडीची आपण गंमत ऐकलीत. संत तुकारामांची पगडी कशा पद्धतीने तयार झाली. आपल्यासोबत संत नामदेव महाराज सुद्धा आहेत. एखादा फोटो काढणं, एखाद्या नाटकात काम करणं किंवा एखादी व्यक्तिरेखा साकारणं आणि कॅलेंडरसाठी फोटोशूटसाठी आपल्याला अशा प्रकारची व्यक्तिरेखा करावी लागते आणि त्यातल्या त्यात काम आपल्याला तसं फारसं नसतं पण हुबेहूब आपलं कॅरेक्टर संत नामदेव महाराजांसारखं दिसायला हवं. आणि मी तो फोटो बघितलाय, अफलातून आलाय. काय एक्सपिरियन्स होता आणि तुम्हाला कसं वाटलं? कल्पेश पाटसकर बरोबर गेले 2 आधीचे कॅलेंडर पण मी काम केलेलं आहे. पण ते पडद्यामागं केलेलं आहे. जे काही सपोर्ट टीम असेल किंवा काही महत्त्वाच्या सूचना असतील किंवा काही आमचे संवाद त्या संदर्भात घडलेले आहेत. मग रामायणाच्या बाबत असू देत नाही तर क्रांतिकारकांचा. आत्ता सुद्धा जेव्हा ही संतांची मांदियाळी हा जेव्हा विषय समोर आला तेव्हा त्याचंही माझं बोलणं झालेलं होतं. 3 कॅलेंडरांचा आम्ही बेस घेतलेला होता की देव, देश आणि धर्म. पहिलं काम झालं देवाचं, रामाचं. दुसरं काम झालं देशाचं म्हणजे क्रांतिकारकांचं. आणि आता आपण धर्मासाठी म्हणून म्हणजे जे संतांची मांदियाळी आहे 12 संत आपण महाराष्ट्राच्या समोर आणतो तर त्या संदर्भात आपण काम करायचं. आणि त्यावेळेला करत असताना त्याने एक फोटो डिजिटल एक ॲड टाकलेली होती की स्टेटसला आणि फेसबुकला की हौशी कलाकारांनी त्यामध्ये संपर्क करावा. आणि मी मजा म्हणून त्याला व्हॉट्सअपला माझे काही फोटो पाठवले होते आणि खाली लिहिलेलं होतं की आम्हाला काही काम मिळेल का, असं मी त्याला लिहिलेलं होतं त्याच्यात. आणि मला अजिबात अपेक्षा नव्हती की श्री संत एकनाथ महाराजांसाठी माझा फोटोचं सिलेक्शन होईल. आणि कारण दुसरं असं आहे की माझं आडनाव पूर्णपणे ऋषिकेश गोसावी आहे आणि आम्ही 14वे एकनाथांचे वंशज आहोत. म्हणजे ते माझ्या दृष्टीनं फार मोठं काम होतं आणि जबाबदारीचं काम होतं की मला ह्यानं जेव्हा फोन करून सांगितलं की तू एकनाथ महाराजांसाठी सिलेक्ट झालायस तर एका बाजूला अशी जबाबदारी होती की आपल्याला ते कॅरेक्टर पूर्णपणे उभं करता येईल का, आणि दुसरं असं होतं की अरे ही जबाबदारी माझ्यावरच का आली. असे 2 मनात मोठे प्रश्न निर्माण झालेले होते. पण त्या कॅरेक्टरसाठी जे काही परिश्रम घ्यायला लागतात किंवा घेतली, जवळ आमचं 4:30 वाजल्यापासून आम्ही त्याला सकाळी प्रिपरेशन करत होतो. 7:30 ते 11:30 आमचं फोटोशूट चाललेलं होतं. म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी कधीही जातीभेद मानला नाही. आणि ते जेव्हा संध्या करून वर येतात वाळवंटात तेव्हा त्यांना एक ह्याच्यातला मुलगा दिसतो की जो वाळवंटात रडत असतो आणि त्याला ते उचलून घेतात. जातीभेद आम्हा अमंगळ असं म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी ते दाखवलेलं आहे. म्हणजे त्यांची वृत्ती जी आहे ती समाजभूमी काय होती ते दाखवायची होती. त्या मुलाला घेऊन काम करणं फारच कठीण होतं कारण तो माझ्याही ओळखीचा नाही आणि ते रडणं आणि त्याला आणि आम्हाला ते शूट करायचं होतं की ते काही करून. आणि मला यानं वॉर्निंग दिली होती त्या मुलाशी खेळायचं नाहीस, बोलायचं नाहीस, तू लांब थांब, त्याला लांब ठेवायचं, कारण का तो जवळ आला तर मला तो रडायलाच पाहिजे. असं त्या फोटोमध्ये आम्हाला ते पाहिजे होतं, त्याप्रमाणे झालं. पण 4-4.5 तासानंतर माझे दोन्ही हात बोलायला लागले होते कारण त्याला उचलून घेणं माझ्या कपॅसिटी ही मदत म्हणजे झालेली आहे आपली त्याच्यात. आणि एक सुंदर प्रसंग घडला. आज आपण त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर येतोय आणि एक चांगलं लोकांच्या पर्यंत काहीतरी घरात पोहोचवतोय की जे लोकांना माहीत नाही. हल्लीच्या पिढीला संत माहीत नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. वाचन नाही, किमान ह्या अनुषंगानं तरी लोकांपर्यंत आपण पोचू, असा एक आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज हे पूर्णपणे स्वप्न कल्पेश पाटसकरांच्यामुळं सगळ्यांच्या पदरात पडलेलं आहे. ह्याचं सगळं क्रेडिट कल्पेश पाटसकरांना. आणि त्यांनी ती माणसं चोख निवडली आहेत आणि त्यांच्याकडनं ते काम करून घेतले.
आणि आज आपण 10,000 घरामध्ये तरी किमान जातोय आणि 10,000 घरात जाणं हे काय सोपं नाही आहे आणि आपण त्या गोष्टीला न्याय देऊ शकलोय हे फारच मोठं आहे आणि ही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. जबाबदारी पूर्णपणे फार मोठी आहे. कारण समाजात जेव्हा तुम्ही एखादं कॅरेक्टर प्ले करून बाहेर पडता आणि तुम्हाला लोक जर त्या कॅरेक्टरनं ओळखायला लागले असतील तर नक्कीच तुमची जबाबदारी फार वाढलेली आहे. त्यामुळे हे केलेलं शिवधनुष्य फार मोठं आहे. क्या बात आहे. शिवधनुष्य मोठे आणि मला वाटतं की हे मोठंच शिवधनुष्य उचलायचं होतं म्हणून 1 वर्षाचा ब्रेक घेतलेला आणि त्यासाठी मोठी तयारी सुरू होती. पण शंतनू काय सांगशील की 12 ज्यावेळेस संत आपल्याला समोर आणायचे होते त्यावेळेस ते 12 वेगवेगळे सेट तयार करावे लागले असतील हो. आणि तो काळ अर्थात तो सगळाच काळ एकाच दशकातला किंवा काही गोष्टी मागच्या पुढच्या पण असतील तर सेट कसे उभे केले त्याबद्दल काही गमती जमती मला ऐकायला आवडतील. सगळ्यात पहिला तर जेव्हा विषय सगळ्यात पहिल्यांदा फायनल झाला की आपल्याला संतांवरती कॅलेंडर करायचं आहे, आपल्याला वेगवेगळे 12 पंथाचे 12 संत घ्यायचे आहेत आणि त्यांच्यावरती करायचं आहे. आता आम्हाला संतांबद्दल थोडीफार माहिती होती, पण ऍक्च्युअल मध्ये त्यांचं राहणीमान कसं होतं, ते कोणत्या कशा पद्धतीच्या घरामध्ये राहायचे, त्या काळातली गावातली काय परिस्थिती होती, जर आता घर दाखवतं तर कसं दाखवलं पाहिजे, घराच्या आतमध्ये कोणत्या वस्तू पाहिजेत. तर ह्या खूप साऱ्या म्हणजे महत्वाच्या गोष्टी होत्या की ज्या बदलल्या नाहीत पाहिजेत आणि ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या राहायला पाहिजेत, ना की आपण त्याच्यात काहीतरी वाटलंय म्हणून थोड्या गोष्टी वाढवल्यात स्वतःच्या मनाने, असं पण नाही झालं पाहिजे. तर ह्या खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्टी होत्या आणि सगळ्यात जास्त स्ट्रगल आम्हाला मंदिरं शोधताना झालंय. खूप खूप म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे ना महाराष्ट्रामध्ये की सगळ्या गावात खूप म्हणजे 400 वर्ष जुनं मंदिर आहे, खूप 800 वर्ष जुनं मंदिर आहे. प्रकर्षानं मांडायचं आहे. होय. कारण मी मूळ कवठेकन तासगाव तालुका. आमचं मंदिर आहे कवठेकन शंकराचं मोठं मंदिर आहे. महाराष्ट्रात ही मंदिरांची फार वाईट परिस्थिती आहे सगळीकडे. एकतर ते टाईल्सनं झाकली गेली किंवा कलर केला गेला. त्यामुळे त्याची ओरिजिनॅलिटी आज कुठंतरी हरवत चालली. पूर्णपणे पंढरपूरमध्ये originality जे काम संपली. चालू झालं किंवा पंढरपूर संस्थाननं जो काय निर्णय घेतलाय की पूर्ण टाईल्स काढणे आणि ओरिजिनल ब्लॅक मध्ये काम करून त्याच्यावर ठेवणे हे स्तुत्य उपक्रम आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रचंड मंदिरांमध्ये ह्या गोष्टीची गरज आहे. नाहीतर आपण आपलं अस्तित्व संपून जाईल आपलं. कारण त्या होणारा क्लायमेटिकल इफेक्ट त्या मंदिरातल्या मूर्तींच्यावर होतो हे आता हम्म. कुणालाही जाणवणार नाही. होय. ज्या वेळेला ते चालू होईल एक एक गोष्टी त्यावेळेला लोकांना कळून जाईल की बाबा प्रॉब्लेमॅटिक आहे आणि मग आम्हाला ती मंदिरं मिळत नव्हती. म्हणजे ह्याचे मला बरेच फोन येत होते हो. की ह्या भागात आहे का, ह्या भागात आहे का, ह्या भागात आहे. आम्ही जिथं जाईल तिथं सगळे मंदिरांना एकतर कलर केलाय किंवा टाईल्स लावून किंवा ग्रॅनाईट लावून ते मंदिरांची ओरिजिनॅलिटी पूर्ण झाकून ठेवली. फार ती पहिली आलेली म्हणजे रिअल सिच्युएशन सिच्युएशन तीच होती की सगळ्याला रंग दिलाय. मग ज्या मंदिरांमध्ये तुळ्या आहेत म्हणजे खांब आहेत, तर एक मंदिर आम्ही असं सांगत नाही, पण एक मंदिर असं होतं ना की सवा मंडप मोठा होता मंदिराचा आणि असं बघितलं ना तर ह्या साईडला एक 8 तुळ्या आणि त्याच्यामध्ये असे चौकट आहेत, खूप छान चौकट होत्या आणि त्यातल्या अर्ध्या चौकटी गायब होत्या आणि अर्ध्या चौकटी होत्या. म्हटलं आता हे पण इथनं गायब झालंय म्हणजे खूप वाईट अवस्था आहे आपल्या महाराष्ट्रात मंदिरांची काय काय, कारण खूप जुनी मंदिर आहेत आणि ऐतिहासिक वारसा खूप छान आहे त्या मंदिराचा, पण तो जपला गेलेला नाहीये. आणि जे कलर म्हणजे लाकडी खांब आतमध्ये मंदिरात नाहीयेत म्हणून जो चॉकलेटी कलर मारून, जो ब्राऊन कलर मारून जे टेक्स्चर आणण्याचा प्रयत्न केलाय त्यानं पण खूप म्हणजे ते दिसताना असं दिसतं की हा छान दिसतंय वगैरे, पण ते ऍक्च्युअल मध्ये ज्या थोड्याफार माणसांना माहिती असतं की बाबा हे मंदिर असं जुनं आहे, ह्याचे एवढा चांगला हे आहे, इतिहास आहे, पण त्याला असं कलर दिलं, मग ते जरा इंटरेस्ट असं हे होतं की एवढं चांगलं जुनी आपली वास्तुकला आहे पण ती जपली गेलेली नाहीये. तर आम्हाला हा स्ट्रगल खूप झाला मंदिरं शोधताना की नाहीत, मंदिरच मिळत नाहीये. पण बाकी जेवढे पण सेट वगैरे होते ते बऱ्यापैकी आम्ही सगळे लोकेशन फायनल केले आणि जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही सगळं तयार केलं. पण तसं बघितलं तर मंदिरं शोधायला तुम्हाला वेळ गेला किंवा खूप शोधावं लागलं हो तेव्हा कुठे तुम्हाला मिळालं. हो मग मंदिरं शोधल्यानंतर सुद्धा पण तुमचं काम नक्कीच वाढलं असेल हो. की एखादा एरिया मिळाला की आपल्याला हो. आता इथे शूट करायचंय, पण तरी सुद्धा तिथल्या आतल्या ज्या काही गोष्टी असतील ज्या त्या काळातल्या होत्या त्या गोष्टींवर तुम्ही कसं काम केलं होतं? तिथे इम्प्रोव्हाइज केलं. म्हणजे आता काय काय गोष्टी नाहीच बदलूच नाही शकत आपण, की आता एखादं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोर आपल्याला शूट करायचं आहे, पण तिथं काही नाही केलं तर एक लाईटचा खांब असतो, नाहीतर एक
दिशादर्शक दाखवणारा एक बोर्ड असतो, ते आपण नाही काहीच करू शकत नाही, काढू शकत नाही. तर मग तिथंच आम्ही थोडंफार अँगल शिफ्ट करून काहीतरी आपल्याला थोडंसं चीट करता येईल किंवा नंतर एडिटिंग मध्ये ते काढता येईल, ह्या ह्यानं आपण ते काम करतो त्याच्यावरती. पण मंदिराच्या गाभाऱ्यासाठी आम्ही बऱ्यापैकी 2-3 पॅनल मध्ये आम्ही छान मंदिर तयार केलेलं यावेळेस, की एकाच सेटवरती 2 शूट करता येतील. म्हणजे एकाच सेटवरती आम्ही शिर्डीची द्वारकामाई केलेली आणि पंढरपूरचं मंदिराच्या आतला गाभारा केलेला. त्याच्यावरती आम्हाला एकाच जागेवरती आम्हाला ते फिरवून 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 आम्ही वापरून ते तिथं शूट केलं छान. क्या बात आहे. मला आता खूप इंटरेस्टिंग माहिती ऐकायला मिळाली की जी जुनी मंदिर आहेत ती जपायची म्हणजे त्याला काहीतरी मार्बल किंवा कलर लावून ठेवण्याची गरज नाहीये. तर नाहीये. जे आपण लावून ठेवलंय ते काढलं तर मला वाटतं की ती मंदिरं चांगल्या पद्धतीने हो, हो. जपली जातील. खूप छान वाटतंय आपल्या सगळ्यांशी बोलून. मला आता लेखनाकडे यायचंय. तसं बघितलं तर 12 संत, त्यांचं साहित्य, त्यांच्याबद्दलची माहिती, तो काळ, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा खूप महत्वाचा होता. असं कधी तुमच्यात झालं का की तुमच्यापैकी कोणीतरी काहीतरी शोधून काढलंय आणि तुमच्यातच त्याला विरोध झालाय की नाही मला ही माहिती ऑथेंटिक वाटतेय, असं काही तुमच्यात व्हायचं का? आम्ही आता या आधीच्या 2 दिनदर्शिकांपेक्षा या दिनदर्शिकेचं वेगळेपण हे आहे की ही बोलणारी दिनदर्शिका आहे. मग आमचा सगळा आता जो प्रयत्न आहे की वारी हे आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. शेकडो वर्ष ही परंपरा सुरू आहे आणि एकीकडे चित्र काय आपल्याला दिसतं की अगदी विदेशातनं लोक पण त्या वारीचा अनुभव घ्यायला, वारीचा अभ्यास करायला ते येत आहे. आपण हे सांगतो की आमची खूप मोठी संतांची परंपरा आहे. आणि दुसरीकडे विदारक चित्र काय दिसतंय, शाळांमधल्या विद्यार्थ्यांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या संतांची माहिती सोडा, नावं पण यांची माहित नाहीये, अशी विदारक अवस्था आहे. आता मी एक शिक्षण क्षेत्रात काम करणारा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे आम्ही यंदा त्याला आम्ही असं ठरवलं की आपण ही बोलणारी दिनदर्शिका करायची. तर त्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या भागातल्या काही अभ्यासू, अनुभवी लोकांची आणि तरुण मुलामुलींची पण आम्ही मदत घेतली. याच्यामध्ये विशेष रूपाने मी उल्लेख करेन की संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्तीपरायण शिरीष महाराज देहूकर यांचं आपल्याला याच्यामध्ये मोलाचं मार्गदर्शन लाभलं. आणि या वेगळ्या वेगळ्या 12 लोकांना आपण एक एक संत त्यांना दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही विविध ग्रंथांचा अभ्यास करा, संदर्भ त्याचे तपासा आणि 200 ते 250 शब्दांमध्ये आम्हाला तुम्ही या संतांबद्दल माहिती द्या. तर ही माहिती आल्यानंतर देखील त्याचं वेगळ्या वेगळ्या बैठकांमध्ये वाचन होईल, त्याच्यावर चर्चा होईल. आणि आमचा प्रयत्न असा राहिला की जी माहिती आपण देतोय त्याच्यामध्ये कुठलीही त्रुट राहता कामा नये किंवा ती माहिती चुकीची असता कामा नये. अशा पद्धतीने लेखन विभागाने काम केलं. त्याचं ध्वनिमुद्रण करण्यासाठी आम्हाला निवेदिका अवंतिताई कुलकर्णी आणि स्वप्नजाताई बर्वे यांची, अबोलीताई फणसळकर यांची फार मोलाची मदत झाली. आणि ज्या 12 लेखकांनी हे लेखन दिलं त्यांचाही मी त्यांचे वेगळे वेगळे अनुभव किंवा तुम्ही आता जे मुद्दा उपस्थित केला, तर दुसरं एक असं लक्षात येतं, काही संतांची माहिती उपलब्ध आहे, काही संतांची माहितीच उपलब्ध नाही. इतकं मोठं काम या सगळ्या लोकांनी केलेलं आहे, म्हणजे किती वैषम्य वाटावं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जी काही त्रोटक माहिती मिळाली किंवा काही तज्ज्ञांना, डॉक्टर ज्योतिराम कारंजकर यांची पण आम्हाला फार मोलाची मदत झाली. त्याच्यामध्ये लेखन विभागांनी जे सगळं लिहिलं ते तपासणं, त्याची शुद्धता असू दे किंवा त्याच्या आशयाची सत्यता असू दे, यामध्ये डॉक्टर कारंजकर, नंतर देहूचे अनिकेत महाराज मोरे, शिर्डीचे स्वप्नीलजी जोशी यांची फार मोलाची आम्हाला मदत झाली. आता ही प्रत्यक्ष दिनदर्शिका ज्या वेळेला येणार आहे लोकांच्या हातात आणि तो कोड स्कॅन करून लोक ज्या वेळेला ऐकतील आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्या ऐकायला खरं म्हणजे आम्ही टीम म्हणून सगळेजण खूपच उत्सुक आहोत. क्या बात आहे. आता परत एकदा मी कल्पेश दादाकडे येईन. तसं बघितलं तर एक संत आपण घेतले म्हणजे संत तुकाराम हे जर घेतले तर त्यांचा काळ खूप होता, म्हणजे त्यांची गाथा आली, त्यांचं मंदिरातलं त्यांची सेवा आली, किंवा ती गाथा नंतर पाण्यात गेल्यावरचे पण बरेच प्रसंग आपण चित्रपटांमध्ये बघितले होते. पण ज्यावेळेस संतांबद्दलची माहिती आपण कलेक्ट केली त्यावेळेस तोच फोटो आपण घ्यायला हवा. तर तो फोटो नेमका कुठला असावा याच्यावर कसं काम झालं आणि ते सिलेक्शन कसं झालं? या सगळ्यांना जोडणारा एकच दुवा म्हणजे तो म्हणजे विठ्ठल. आपल्या कॅलेंडरचा हिरो आम्ही विठ्ठल हाच ठेवला होता आणि प्रत्येक प्रसंगामध्ये
कुठं ना कुठेतरी विठ्ठलाचं एक स्पर्श व्हावा या हिशोबाने आपण तो प्रसंग त्या पद्धतीने आपण केला होता. म्हणजे उदाहरणार्थ संत तुकारामांचा जो प्रसंग घ्यायचा म्हणला, त्यामध्ये आम्ही हा विठ्ठल एक बालरूपात विठ्ठल दाखवायचा प्रयत्न केलाय. म्हणजे आवली म्हणजे जिजाऊ आहेत त्या तुकारामांना ते जेवल्याशिवाय त्या जेवत नव्हत्या. मग तुकाराम महाराज ते वनवन फिरायचे, कुठेही जाऊन बसायचे डोंगरात वगैरे. मग त्यांना शोधण्यासाठी आवलींचा जो प्रवास असायचा, तर हे विठ्ठलाचं प्रेम कुणावर, की जो माझ्या भक्तांची काळजी घेतो त्याच्यावर जास्त प्रेम. म्हणजे आवलींना विठ्ठलांनी जवळपास 3 ते 4 वेळा दर्शन दिलंय प्रत्यक्ष. त्यातलाच हा एक प्रसंग घेतलाय. तर ज्यावेळी ते शोधत होते त्यावेळी त्यांच्या पायात काटा रुतला. तो काटा रुतल्यावर ते भळभळ रक्त वाहत होतं आणि ते त्यांना ते असह्य झालं. तेवढं ते बालरूपात विठ्ठल येतात आणि म्हणतात, काय झालं ग तुला? तर तेव्हा तो काटा काढण्याचा जो प्रसंग आहे, तर त्यात मध्ये सुद्धा अशी गंमत आहे की त्या विठ्ठलाला एवढं प्रेम होतं त्या आवलीवर की तिच्या पायाची वाळू सुद्धा त्यांना चाखायला मिळते, हे जर विठ्ठलाला भाग्य वाटत होतं. मग ते जेव्हा ते रक्त येत होतं तेव्हा ते रक्त त्यांनी स्वतःच्या थुंकीनं ते पुसून काढलं, का तर ती पायाची माती त्यांच्या तोंडात जाणार आहे. हा प्रसाद म्हणून त्यांनी त्या भक्ताचा प्रसाद म्हणून सुद्धा या विठ्ठलानं स्वीकारलेला आहे. आणि हेच आवली ज्यावेळी त्यांचा मुलगा जेव्हा तापानं फणफणला होता तेव्हा त्या मंदिरात चपळीनं मारायला गेल्या होत्या विठ्ठलाला. हे असून सुद्धा विठ्ठलाचं प्रेम त्या आवलीवर होतं. का तर माझ्या भक्ताची काळजी ही बाई घेते, म्हणून हा विठ्ठलाचा आपण प्रसंग घेतलेला आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये विठ्ठलाचा कुठे ना कुठेतरी आपण स्पर्श घ्यायचा आपण प्रयत्न केलाय. उदाहरणार्थ आपल्या काळाच्या ज्या संत सुख आहेत, त्या संत सुखांना वारीसाठी जायचं असतं, पण तिथं त्यांना ते बांधून ठेवलेलं असतं. ते त्यांना दोरातून त्यांना बांधलेल्या यातून मुक्त करणारा येणारा विठ्ठल असतो. हे जे काही विठ्ठलाने जे काही केलेले आहेत ते ह्या पद्धतीने आपण यामध्ये विठ्ठला आपण घेतलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे संतांची मांदी आहे जे नाव आहे. त्यानुसार विठ्ठलाशी जिथे जिथे स्पर्श आहे असे आपण तो प्रसंग आपण घेतलेले. अच्छा, म्हणजे आपण एक उदाहरण ऐकलं की संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत तो कसा प्रसंग बरोबर तुम्ही सिलेक्ट केलात आणि तो चित्रित केलात. पण असे 12 प्रसंग आम्हाला या कॅलेंडर मधून बघायला मिळणार आहेत. तसं बघायला गेलं तर आपण भारत हा कृषीप्रधान देश म्हणतो. आपल्याकडे शेती खूप मोठ्या प्रमाणात आहे, शेतकरी वर्ग आपल्याकडे मोठा आहे. पण शेतकऱ्याला त्रास कोण देत असेल तर निसर्ग त्रास देतो. आणि मला वाटतं की या प्रोजेक्टच्या बाबतीत तुम्हाला सुद्धा निसर्गाने काही प्रमाणात त्रास दिलेला आहे. परीक्षा बघितली की ज्या वेळेला ह्याचा मला फोन आला की आपल्याला हे प्रसंग शूट करायचा आहे. बरं, मी सांगली टू कराड माझं ट्रॅव्हलिंग, माझा व्यवसाय बंद करून मला आदल्या दिवशी यायला लागतं. मला ह्याच्या घरी राहावं लागतंय. दुसऱ्या दिवशी ह्याच्यावर शूट करायचं, परत थांबायचं आणि दुसऱ्या दिवशी जायचं. मग किती दिवस आहे असे मी किमान 2 ते 3 वेळेला पावसामुळं हेलपाटे मारलेत. आणि ते वेस्ट ऑफ टाइम, म्हणजे इथं यायचं आणि इतका पाऊस चालू झालायचा की कॅन्सल झाले. आता काय करू शकत नाही. मग काय नाही, आपण स्टुडिओत बसायचं, गप्पा मारायचं आणि घरी जायचं. काय कामच करायला शकत नव्हतो ना. आणि एक तर म्हणजे मग आमचं ज्या दिवशी फायनल झालं आमचं करायचं की मग आम्ही गेलो इथून क्षेत्रमाऊलीपाशी आम्हाला ते मंदिर मिळालं होतं. आम्ही त्या स्थळाला गेलो, आम्ही शूट करतोय, आमचं झालं. त्यानंतर सेम ह्याच्यातच आम्ही हे सांगितलं तसं चेंज करून चोखामेळा केले. आणि चोखामेळा करत असताना नंतर नामदेव महाराजांचं पण शूट करायचं होतं. नामदेव महाराजांच्या शूट करायच्या वेळेला सगळा सेटअप लागला आणि पाऊस चालू झाला. म्हणजे जवळजवळ आम्ही सगळं परत लावलेलं शूट, परत लावलेले कॅमेरे, केलेला मेकअप सगळं घेऊन अशा ठिकाणी एका छोट्या मंदिरात होतो की जिथं बसायला सुद्धा जागा नव्हती. आणि आम्ही त्याच्यात 1 तास 2 तास घालवले. आणि त्याच्यानंतर रिअल मशालीच्या उजेडामध्ये आम्ही नामदेव महाराज आणि पांडुरंग त्यांच्या कीर्तनात नाचतात हा प्रसंग सगळ्यांनाच माहित आहे की आहे, तो शूट करायचा. आणि तो रिअल मशालींच्या उजेडामध्ये आम्ही आता तिथे शूट केलेला. कधी कधी पावसाचा आम्हाला असा एक फायदा पण झाला की आम्हाला असं वाटलं की नाही, हे पाऊस पडला आज खूप खूप चांगलं झालं. म्हणजे आम्ही संत गोरा कुंभारांचा प्रसंग शूट करायचा होता. सगळी तयारी झाली, सगळं सेट तयार केलाय, सगळं लावलंय, खाली चिक्कल तयार केलाय, सगळे मडकी वगैरे लावल्यात, सगळीकडनं सगळी तयारी झाली आहे. कॅरेक्टर जागेवरती आहेत, मेकअप झालाय, सगळं झालंय, दादानं कॅमेरे लावलेत, असे सगळे उभारलेत. आणि असं सगळे वरती बघायला लागलेत की आता 5 मिनिटात पाऊस पडतोय का नाही. म्हणजे लिटरली असं एक हात कमरेवरती आणि एक हात असा की हा आता उघडेल, 2 मिनिटं उघडेल. पण त्या दिवशी पडला पाऊस.
पाऊस पडला, जेवढं अरेंज केलेलं तेवढं वाहून गेलं, तिथं तळ साचलं. पण त्याचा आम्हाला एक नंतर फायदा झाला. आम्ही असा विचार केला की आज आपण एवढी तयारी केलेली, पाऊस पडला आणि आपण उद्या सातारला जाणार आहे, 2 शूट करायला जाणार आहे. तर मग तिथं जर असं काय झालं तर मग काय करणार, कारण इथनं जाताना लोक पण घेऊन जायचं आहेत, परत मग तेवढी प्रोडक्टिव्हिटी परत ते असंच वेस्ट नको जायला. बरोबर. दुसऱ्या दिवशी परत आम्ही तो सीन शूट करायला घेतला. सकाळपासून परत तयारी चालू झाली दुपारपर्यंत. पण आदल्या दिवशी जेवढं आम्ही काम केलेलं त्याच्या आम्ही डबल ते टिबल काम केलं त्याच्यावरती. म्हणजे तो सेट प्रॉपर कुंभाराचं घर वाटत होतं. म्हणजे पाऊस पडला, सगळीकडे चिखल झालेला छान, आणि त्याच्यामुळे जेवढं प्रॉपर लुक एक यायला पाहिजे कुंभाराच्या घराच्या बाहेरचा, तो लुक आला. आणि त्या दिवशी पण आम्हाला कळालं की नाही, हे बरं झालं काल पाऊस पडला. जर पाऊस पडला नसता तर आपण तेच शूट केलं असतं आणि परत दुसऱ्या दिवशी सातारला गेलो असतो आणि तिथं पण आपलं झालं असतं तर आपण फसलो असतो. तर हे कधी कधी आम्हाला फायदा पण झाला की नाही, पाऊस पडला आणि आता सेट उभा बरं करताना झालं. सुद्धा आहे ना, त्या कुंभारांच्या घरात अक्षरशः वरती 6 फूट भिंतीवर आम्ही तो सेट उभा केला होता. आणि अख्खी ते पॅनेल होतं ना, ते पूर्ण शेणानं सारवलेलं. आणि त्याला तट्ट्याचं जे असतं ना, त्याच शेणानं जर सारवलं ते फार हेवी होतं त्यात. आणि आदल्या दिवशी भिजलं होतं ते पूर्ण, ते पडलं होतं. दुसऱ्या दिवशी उभं केल्यानंतर परत एवढं खाली चिखल, सटासट पाय घसरत होते. एवढं घाणेरडा प्रकार त्या दिवशी चालला होता सकाळी. पण काही पण करून त्या दिवशी शूट करायचं एवढं ठरवलेलं होतं. जर पुढं शेड्यूल केलं तर पुढं सगळ्याला लेट होणार होता. पण निसर्गानं तेवढी साथ दिली आणि त्या दिवशी पाऊस पडला नाही. पण जसं आम्ही तिथनं बाहेर पडलो ना, जो रात्री पाऊस चालू झालाय की तो परत पुढे आठवड्यावर कंटिन्यू होता. त्यामुळे आम्ही जो डिसिजन घेतला ना अशा वेळेला, ते फार चांगलं. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की निसर्गाने परीक्षा घेतली. मला वाटतं की विठ्ठलाला असं वाटत होतं की फोटो जास्त रिअलिस्टिक यायला हवेत. आणि अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मशालीच्या प्रकाशात तुम्ही ते शूट केलं. नाही, मी ह्याच्यावर एक हे सांगेन, 2 गोष्टी सांगेन की हे संतांचं काम करतोय ह्याची प्रत्येक वेळी जाणीव आम्हाला होत होती. कारण प्रत्येक वेळी एखादा प्रसंग शूट करताना प्रत्येक वेळी अडचणी समोर आल्याच. असं कुठला प्रसंग झाला की गेलो आणि शूट केलं. म्हणजे आपण जे आता म्हणतो ना, कॅलेंडर झालं, हा जेवढं बोलण्यासाठी शब्द सोपं आहे तेवढं करण्यासाठी त्यासाठी आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. कारण प्रत्येक प्रत्येक प्रसंगाच्या वेळी आम्ही जर प्रसंगाचा जर आपण 1 ते 12 स्क्रिप्ट काढले ना, तर प्रत्येक प्रसंगाची एक अर्धा तास स्टोरी आम्ही सांगू शकू. एवढी मोठी ती स्टोरी आहे. ते संतांचं काम, जसं संतांचं आयुष्य आहे की त्यांना कधीच कुठलं यश लगेच मिळालं नाही. त्यांचा शेवट जरी झाला तर त्यांना ते हेतूपर्यंत ते पोहोचले, पण ते शेवट त्यांना सक्सेस असं बघायला मिळालं नाही. पण आमच्या ह्या की त्याच पद्धतीने आम्हाला कॅलेंडरचा प्रवास आमचा सुरू झाला. तो प्रचंड खडतरीत, म्हणजे हा आहे तो आहे, मग प्रत्येक प्रसंगाची वेळ अडचण. मी उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वरांच्या प्रसंगाचे तर किस्से भयानक होते. पहिलेच लोकेशन आम्हाला एवढं दिलेलं होतं ना, पहिलेच location. हे सगळं करत असताना जसा संतांचा प्रवास आहे तसा दिनदर्शिकेचा प्रवास आहे. दुसरी गोष्ट, मगाशी एक उल्लेख झाला की ह्याचं सगळं क्रेडिट कल्पेश पाटसकरला देणं. तर हा विषय कल्पेश पाटसकरनं जरी मांडला असेल तर त्याचं क्रेडिट कल्पेश पाटसकर नाही आहे. कारण नियतीनं काहीतरी चक्र रचलंय, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी बसलेलो आहे. म्हणजे माझं कुठंतरी तुमच्या पूर्वजन्माचं काहीतरी कर्म असेल की संतांचं काहीतरी देणं राहिलेलं असणार आहे. त्यामुळे आज हे संतांचं देणं आज आपण फेडतोय त्या निमित्तानं, या दिनदर्शिकेच्या माध्यमातून. हेच मला सांगायचं आहे. क्या बात आहे. खूप छान वाटतंय ऐकायला एक एक किस्से. म्हणजे अजून पूर्णपणे बाहेर येत नाहीयेत, पण सुरुवात झाली आणि ऐकायला मजा येते. पण पहिला फोटो कुठला होता आणि या प्रवासातला शेवटचा फोटो कुठला होता? ह्या प्रवासातला पहिला फोटो हा आमचा संत ज्ञानेश्वर, हे जो आता उल्लेख केला की तो एक ठोसेघर आणि कास्त पठार ह्याच्यामध्ये एक डोंगर प्रकार आहे. गुगलवर पण लोकेशन नाहीये. नाही, तुम्हाला त्याचं आजपर्यंत Google location location नाहीये. गुगलला त्याचं लोकेशन पण शोधावं सापडत नाही. आणि त्याची एक गुहा नाही म्हणत तरी 20-40 फुटाची एक गुहा आहे आत, आणि त्यातनं बाहेर गोवा होतं. मग आम्ही ते लोकेशन एकदा असं सर्च करतो तेव्हा आम्हाला ते साधारण नजरच पडलं गुगलवर. आम्ही शोधलं, ते तिथं जाऊन प्रत्यक्ष आम्ही पहिल्यांदा बघितलं. पहिल्यांदा गेलो, छान वाटलं, नाही हे लोकेशन आपल्याला छान कारण त्या होतं. दिवशी पाऊस पाऊस नव्हता नव्हता. तरी. पाऊस नव्हता. चला दुपारी 2 वाजता घेऊन गेले. काकू लोकेशन सापडलंय. दुपारी 2 वाजता, काकू 2 वाजता म्हटलं, एवढ्या लांब 72 किलोमीटर, नाही जायचं म्हटलं. तिथं गेलो, तिथं काय 4 लोकांना विचारलं, अरे वा लोकेशन मस्त आहे, एकदम छान आहे, अगदी गुहा आहेत, सगळं चांगलं आहे. ज्या दिवशी शूटला गेलो म्हणजे सकाळी actual पाऊस. मध्ये ती गुफा घेण्यामागे एक कारण असं होतं की म्हणजे बऱ्याच गुफा आम्हाला मिळत होत्या पहिला. म्हणजे आपल्या आगाशूला पण वरती थोडंफार होतं, परत सर्वेशनं पण 2-3 जागा दातेगडची एक सांगितली सुचवलेल्या. त्यांना असं सगळ्यांनी जागा सुचवलेलं, पण होत काय होतं की
प्रॉपर गुफा जशी म्हणतो आपण की अंधार पाहिजे, म्हणजे आतमध्ये गेल्यावर फील आला पाहिजे की नाही हे खूप काळोख आहे आतमध्ये, आणि पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे काहीच ऐकू नाही येत आहे. आपण काहीतरी बोललो तर आपल्यालाच तो 4 वेळा आवाज ऐकू येतो. तर अशी लोकेशन प्रॉपर हवी होती, कारण तो अँबियन्स क्रिएट करण्यापेक्षा पहिल्यापासून तिथं तो फील असणं इम्पॉर्टंट होता. त्याच्यामुळे आम्ही ती लोकेशन जी बघितलेली ती भयानकच होती. म्हणजे आम्ही फक्त एवढंच विचार केलेला, दादानं, मी, काकूंनी, सर्वेशनी, की आपण अजिबात ज्याला कॅरेक्टर केलं ना अजिबात सांगायचं नाही आपण की आपण असं आम्ही आपण केलंय. त्याला सांगितलेलं नव्हतं की आपण कुठे जाणार ती जागा सांगितलं सांगितलं नव्हतं. शूटला जायचंय. मी आता सांगेन थोडंसं की आमचे डायरेक्टर आहेत ते. त्यांनी असं बऱ्याच गोष्टी गुपित ठेवल्यात आमच्यापासून, नाही म्हणजे की आयत्या वेळेला समोर हे असं आहे बघ, मग पुढे आम्हाला चॉईसच नाही ना. हा म्हणजे actual मध्ये ते आता कधी-कधी म्हणजे ठरवून करावं लागतं. जसं इतिहासात झालं की लढायचं आहे बाजीप्रभू देशपांडे, आम्हाला खिंडीतच उभं केलंय, तू काय करायचं तुझा विषय आहे. म्हणजे असे बऱ्याच जणांची झालं. हे आता पंडित काकूंजी असं झालं, एवढंच माझ्याकडे आहे, ह्यात तुम्ही मेकअप करायचा, ह्यात तुम्ही ड्रेपरी करायची, प्रत्येक वेळी दोन हा कॅरेक्टर उभा करायचा आहे त्याच्यात. म्हणजे शक्यच नाही आहे ती गोष्ट, पण ती झाली आहे आणि ते उभारले आज. आणि ते इतकं सुंदर उभारलंय की मला अगदी सांगू, चोखा मेळाचा पटका जो नेसवला आहे तो 2 कपड्याचा आहे. आम्हीच नेसवलाय दोघांनी, 2 प्रॉपरली, म्हणजे ज्याचा काही बेस नाही अशा कपड्यांना आम्ही त्याचा पटका नेसवलाय. जे आहे त्यात काम करेल, अवेलेबल रिसोर्स मध्ये तुम्ही काम करा. टीम मध्ये तुम्ही असं म्हणू शकता की असं काम होतं की हा ह्या गोष्टीत एवढं काय आउटपुट येणार नाही, मग त्याच्यातनच करायचं, आपण त्याच्यातनच करायचं. थोडंसं काय म्हणू आपण की थोडंसं हा शब्द योग्य आहे की नाही मला माहित नाही, ईर्ष्या किंवा इगो, पण हे करायचं आहे आणि हे आपल्याला उभं करायचं आहे. का तर आमच्याकडे काय असा सोर्स नाही आहे फार मोठा, आणि आम्ही सगळे म्हणजे असं आहे की नाही हे करायचंच आहे आणि आपल्याला पुढे न्यायचं आहे. कारण उद्या हे होणार नाहीये परत, कारण मी इथनं उठून कुठेतरी 30 किलोमीटर 20 किलोमीटर गेलोय आहे, या रिसोर्स मध्ये आम्हाला हे प्रॉपर उभंच करायचं, त्याला काही दुसरा पर्याय नाही. त्यामुळे ते करणंच भाव. टीम वर्क म्हणतो ना खरोखर, तर टीम वर्क या बाबतीत म्हटलं मी या ग्रुपचं खरंच आहे. म्हणजे मी कॉस्ट्युम करते, मग फक्त तुमचं तुम्ही बघा असं नाही. त्यावेळी सगळे हे नाही ना मॅडम हे अवेलेबल करूया, म्हणजे सगळ्यांचं कॉस्ट्युम मध्ये तेवढंच योगदान आहे. नेपथ्यात तो एकटा आहे का नाही, सगळीच आहेत. नुसतं एक आपलं एक पाहिजे कुणीतरी नाव, पण काम करायला सगळेच त्या टीम मध्ये असतात. बेस्ट टीम वर्क. हा, टीम वर्क म्हणजे असं कुणी नाही की माझं काम आहे मी तेवढंच करणार असं नाही, हे पण काम मी करतो. आता एकनाथांच्या जेव्हा शूट झालं त्यावेळेला धोतर नेसणं हा काय आमच्या दृष्टीनं फार मोठा विषय नाही, तो आम्हाला वैयक्तिक येतो. पण तिथं असे बरेच जण होते की त्यांना येत नव्हतं. मी माझा पहिल्यांदा माझा स्वतःचा कॉस्ट्युम केला आणि मग मी त्यांचा केला. हे एक व्यक्ती किंवा आणि 2 व्यक्ती, कारण शेड्यूल टाईप एका दिवसात एवढं सगळं काम आवरायचं आहे, असं होऊ शकत नाही की तुम्ही त्यांना मदत करायची नाही किंवा तुम्ही ह्यांना हे करायचं नाही. आणि शेवटच्या शूटला तर प्रॉपर म्हणजे आम्ही कॅमेरा घेऊन धरून उभारलेलो, काय पर्यायच नव्हतं आमच्याकडे. कारण तेवढ्या अर्ध्या ते पाऊण तासात पाऊस येऊन गेल्यानंतर अंधार पडायच्या आत ते काम करायचं आपल्याला. त्यामुळे जे पडेल ते. या कॅलेंडरमध्ये असं आहे की हे मी का करू हा प्रश्न आतापर्यंत मला कोणीच विचारलेला नाही. त्यामुळे हे कॅलेंडर व्यवस्थित व्हायचं कारण हेच आहे की मला हे करायचं आहे, कारण हे माझं काम आहे. या भावनेनं प्रत्येक 70 जणांच्या आज टीममध्ये अभिमानानं सांगतो आम्ही की त्या 70 जणांनी आम्हाला ह्याच पद्धतीने मदत केली की नाही कॅलेंडर माझं आहे. मी जसं मगाशी म्हणलं नाही, हे कल्पेश पाटसकरचं एकट्याचं कॅलेंडर नाही आहे. हे 70 जणांना ज्यावेळी वाटलं ना त्यावेळी हे कॅलेंडर उभं राहिलेलं आहे. तर कल्पेश पाटसकरचं कॅलेंडर असतं तर हे एवढं सक्सेस झालंच नसतं. आज सर्वेश काम करतो, सर्वेश जे ऑफिस सांभाळून काम करतो, सर शाळा सांभाळून काम करतात, काकू घर सांभाळून करतात, शंतनू सुद्धा कॉलेजमध्ये काम करतो. हे प्रत्येक जण आपापला व्यवसाय आहे किंवा काय आहे हे सगळं सांभाळून करतो. यातलं कुठलाही व्यावसायिक कलाकार नसल्यामुळं कदाचित हे शक्य होते असं माझं मत आहे. आणि मगाशी जो ज्ञानेश्वरांचा प्रसंगाचा उल्लेख राहिला आहे की तो ज्यावेळी आम्ही त्या लोकेशनवर पोहोचलो त्यावेळी प्रचंड पाऊस सुरू होता. याची आमचं जो प्लॅन होता की ती गाडी त्या घरापर्यंत पोहोचेल, तर तो साधारण ते काही गाडी तिथं तो म्हणला की गाडी जाणार नाही. साधारण आम्हाला 3 ते 4 किलोमीटर आम्हाला त्यावेळी पायपीट करायला लागली. आम्ही तिथं त्या ह्याच्यात वातावरणात लाईट नव्हती, मग आम्ही तिथनं एक जनरेटर घेऊन गेलो होतो. तर तो जनरेटर साधारण खूप जड असतो, आता हे प्रत्येकाला माहिती आहे. तर आमचा गणेश आणि आशुतोष दादा या दोघांनी तो जनरेटर खांद्यावरनं आणलेला आहे तो तिथं. एवढं त्याचं रस्त्यावर आणि त्याचे व्हिडिओ आणि
स्वतः जनरेटर उचलून म्हणजे ते जनरेटर उचलून घेऊन जायसारखी परिस्थिती पण नव्हती, कारण पाऊस चालू होता. किती नाही म्हटलं तरी थोडा थोडा पाऊस पडत होता, चिक्कल होता खाली आणि सगळं घसरट होतं. आणि अर्ध्यातनं तर ओढा होता आणि तिथनं पाणी थांबलेलं, पण ते सगळं घसरट होतं. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आम्ही जागेवरती गेलो. मी आणि दादा दोघं पुढे जायला लागलो. आम्ही म्हटलं जाऊन येऊया पुढे, पहिलं परिस्थिती बघूया. आम्ही दोघं गेलो पुढे. आम्ही दोघं जातोय बरं का, आम्ही असं झाड बाजूबाजूला सरकत जातोय. आम्ही असं खाली बघतोय, गव्याचे पाय दिसतात, रानडुकराचे पाय दिसतात. म्हटलं आता आपण काही बोलायचं नाही कोणाला, आपण शांत जायचं आणि एकदा बघून यायचं काय परिस्थिती आहे. लोकेशन छान आहे एवढंच म्हणून लोकेशन छान. म्हणून म्हटलं की नाही की ज्ञानेश्वर जिथं बसवायचं होतं, ज्ञानेश्वरला इथं आम्हाला सेट उभा करायचा म्हणून आपण त्यांना तिथं बसवायचं. म्हणलं ती जागा स्वच्छ करा. आम्ही प्रत्येक गोष्टीचं प्रिकॉशन मात्र आम्ही घेत नव्हती. जर आम्ही ते सापाचं भीती घेऊनच आम्ही ते थायमेट वगैरे आपण आणलं होतं की ते अगोदर टाकायचं आणि त्यानंतर ते वासनं साप तिथून निघून जातात. पण जिथं आम्ही बसवायचं असं निश्चय केला, हे ठिकाण आमचं फायनल झालं. आणि तेवढंच ज्ञानेश्वर उभे राहिले, ते जरा डोक्याला काहीतरी लागलं पण त्यांनी वर बघितलं. तर ते वर बघितलं तर सापाचं कतळ एवढा त्यांच्या समोर सगळे कोणाशी बोलत. त्याच्यापेक्षा पण वाईट इतकं झालेलं ना की आम्ही आदल्या दिवशी आम्ही आधी जेव्हा लोकेशन बघायला गेलेलो तेव्हा काकू वगैरे सगळे वरती गेलेले, दादा आणि मी खाली होतो आतल्या खालच्या गुफेमध्ये. आणि नंतर आम्ही आत जाऊन बाहेर आलो आणि आम्ही बाहेर यायला लागलो आणि दगड पडला, जोरात दगड पडला. आणि परिस्थिती अशी नव्हती की तो वरनं दगड खाली पडेल. आम्ही फक्त मागे बघितलं आणि म्हटलं चला काय नाही नंतर यायचं आपल्याला. म्हणजे आम्ही कुठल्या गोष्टीवर कधी तिथं कमेंटच नाही केली. म्हटलं आपल्याला शूट करायचं आणि जायचं. येत असताना प्रत्येकाने एकमेकाचा हात धरला होता. केवळ ज्ञानेश्वर महाराज शोधायला पण आम्हाला एवढं स्ट्रगल लागला ना की एकतर आम्हाला ओरिजिनल केस पाहिजे होते खांद्यापर्यंतचे, तो मॅच झाला पाहिजे होता. त्यांचं वय वर्ष 21 पर्यंत मॅच झालं पाहिजे आणि त्यांचं फेसिंग जे आहे उभं तोंड किंवा छान असं एकदम फ्रेश, ते आम्हाला एक पाहिजे होतं. आम्ही अक्षरशः सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्यापासून सगळी जेवढे केवढे आहेत ते सगळे बघितले. आमच्या कॉन्टॅक्ट असले किंवा स्टेटस वरनं वगैरे सगळ्याकडनं आलं. शेवटी निखिल पेंढारकर म्हणून एक माझा मित्र आहे, डॉक्टर आहे, आणि तो असाच मला भेटला रस्त्यात, असाच भेटला आणि म्हणला अरे काय थांबला, बोलला काय काय निखिल काय चाललंय, काय नव्हतं लास्ट इयरला आहे, माझ्या कालच एक्झाम झाला आणि सुट्टी आता आम्हाला. ठीक आहे म्हटलं. मी काहीच बोललो नाही त्याला. तेव्हा ह्याच्याकडे आलो, निखिलला फोन केला तिथनं बसून, निखिल जर एक तुझा फोटो पाठव रे, आता जस्ट लेटेस्ट जो काय असेल तो मला एक फक्त फोटो पाठव. 5 मिनिटात फोटो करून दादा चालतोय का बघ, मी पुढचं बोलून घेतो काय असेल. त्याला शेवटपर्यंत माहिती नव्हतं. म्हणलं शूटच्या आधी 2-3 दिवस बोलवलं त्याला, ये इकडे जरा असं काम आहे. त्याला माहित होतं आपले 2 दिनदर्शिका त्याच्यापर्यंत पोहोचलेलं होतं, सगळं झालेलं होतं. ये म्हणलं, त्याला स्टुडिओत बोलवलं. निखिल म्हणलं असं असं एक आहे, तुला माऊलींचं कॅरेक्टर करायचंय आणि बघ काय होतंय ते. म्हणला, आणि त्याची दाढी पण व्यवस्थित त्यानं ठेवली होती, मिशा वगैरे व्यवस्थित होत्या त्याच्या, एवढा असं प्रॉपर होतं ना. दाढी मिशा काढाव्या लागतील. असं होतं ना की ऐक ना आता एवढी सगळी तयारी झाली मग ते नंतर कधी कधी एक असतं ना, या बाबतीत माइंड प्रेशर क्रिएट करायचं. लीडर्स क्रिएट माइंड प्रेशर. आता ही सगळी इथं थांबली, तुझा निर्णय काय असा? कारण मी रामायणाच्या वेळेला सुद्धा असं बऱ्याच लोकांचं बघितलं की आता हा माणूस आहे, ह्याला दशरथ आहे की नाही माहितच नाहीये, करायचंय त्याला उडून आण इकडे. अरे बोलव काय, हे लावून बघ जरा, ते इकडे लावून बघ, हा मग हा हा होतंय काय, हो फायनल, ए बस, अरे हे काय आहे. म्हणजे 5 मिनिटाचाच खेळ असतो की बघ ऐक आता एवढी सगळी तयारी झाली, आता तू जर नाही म्हटलंस तर काय बघ आता, म्हणजे आम्ही काय म्हणत नाही, इमोशनली थोडस ब्लॅकमेलिंग असतं. नाही, गिरीशचा किस्सा भारी. आणि आता तो गोरा कुंभार आहे ह्या आत्ताच्या कॅलेंडर मध्ये. मागच्या वेळेला सावरकर झाला, आता गोरा कुंभार आहे तो. आणि ह्याच्यापेक्षा हाईट म्हणजे नामदेवांच्या कॅरेक्टर मध्ये साईड कॅरेक्टर असा आहे. आणि आम्ही सगळेच आहे त्याच्यात, म्हणजे कोण कुठं रिप्लेसमेंट. हाईट सांगतो, आम्ही जी गाडी घेऊन गेलेलो होतो क्रुझर, त्याचा ड्रायव्हरला सुद्धा आम्ही धनगर केला. हाईट आहे आमच्या दृष्टीने, त्यालाही कळत नव्हतं की आपल्याला काय करायला लागले.
मी असंच पटलं, हा ही बंडी बसते का काकू? मग बघ त्याला बसते का बघ. अरे होय म्हणलं बघू. तर खाली उठलं, जरा 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 शर्ट काढा बघू असं काय. मग त्याला धोतर नेसवलं पहिल्यांदा, मग त्याला पटका नेसला, मग काय, मग त्याच्या खांद्यावर घोंगडी टाकली, ही चांगली दिसते, हा बस इथं. मग तो 4 तास एकाच जागेवर बसला होता बिचारा. परत तो 4 तासात एवढा वैतागला, बसला होता बरं का. म्हणजे त्याच्याकडे काही काम नाही, काही नाही, गाठी घोंगडं घेऊन बसायचं आहे आपण. आणि आमच्या शूट चाललंय, हा एकदा हात वर कर, इकडं स्माइल कर, तो तिकडं. मलाही काय कळेना, ते पोरगं रडायला लागले तिकडं. बरं ते पांडुरंग कसा आहे, श्रीखंडे आहे तो, वेशात पांडुरंगाच्या नाहीये, तो एक कामगार असा वेशात आहे. त्याच्या खांद्यावर ह्यांनी भरलेली घागर दिली होती पाण्याची. त्याला कळत नव्हतं की तांब्याची भरलेली जवळजवळ एक 12-15 किलो वजन असेल. त्यालाही कळत नव्हतं की खाली ठेवूया का वर ठेवूया. अशा परिस्थितीत सगळं मजात आलेली. आणि तो बिचारा इतका वैतागला होता की त्याला कळत नव्हतं. त्यानं नंतर सांगितलं काय, गाडीचं काहीतरी कारण आहे, आणि तो गेला. तो रात्री 9:30लाच न्यायला आम्हाला. परत तो आमच्याकडे आला. हे काहीतरी खोली लोक आहेत, हे काहीतरी करतात, उद्या माझं आणि काहीतरी करून ठेवतील. म्हणून तो आलाच नाही बिचारा. नेमकं काय झालं, आम्हाला तिथे कॅरेक्टर कमी पडत होतं. आता कॅरेक्टर आणायचं कुठं? आपण अशा ठिकाणी गेलो की जिथे आपल्याला कोणच ओळखत नाही. कॅरेक्टर आणायचं कुठं नाही आणायचं. आणि नेमके त्यांना एक कोणीतरी पिशवी दिली होती की ते खाली द्यायचे एवढंच. आणि नेमकं ते माझ्या समोर आले. अरे म्हणजे झालं कॅरेक्टर, या आले सर्वेश, मला यांना फक्त एक धोतर घाल, बघ तुम्ही आता. आणि ते एवढं भारी होतं ना ते कॅरेक्टर, ते गेलेच बिचारे, आलेच नाही परत. जे कॅरेक्टर होतं ना ते एका म्हणजे काहीच नाही, हा ठीक आहे घालतो, झालं शूट झालं. तेव्हापासून जर मामा म्हणले तो माणूस गायब झाला. डायरेक्ट शूट झाल्यानंतर संध्याकाळी गाडी घेऊन घेऊन गेला. म्हणजे 2025चं कॅलेंडर झालेलं आहे, पण 2026चं कॅलेंडर जर येणार असेल तर तुम्ही या टीमच्या समोर जर आलात, यांना जर तुम्ही चेहरा दाखवलात, तर तुम्हाला 2026 मध्ये कुठल्या रूपात ते उभं करतील. म्हणजे तुम्ही कास्ट होऊ शकता, तुमचे घरातले कास्ट होऊ शकतात, तुमचं घर कास्ट होऊ शकतं, तुमची शेती कास्ट होऊ शकते. म्हणजे आम्ही काही नाही, म्हणजे आम्हाला जेव्हा जुनं घर हवं होतं संत सुकुमाईच्या ह्याच्यासाठी, शूटसाठी, आणि आम्हाला जुनं घर पाहिजे होतं प्रॉपर असं एकदम सारवलेलं वगैरे. आम्ही पहिल्यांदा आमची प्रायमरी रिसर्च, आपल्यात कुणाचं घर आहे का असं जिथे आपण असं काही करू शकतो. तर मग असं होतं की पहिल्यांदा टीम मेंबर्स मध्येच पहिला होतं की आहे का रे कुणाकडे असं आहे का. मग त्यातनं जर मिळालं तर आहे, नाही तर मग आम्ही असं बाहेर पडतो की जाऊया गावात, बघू 2-3 माणसांसोबत बोलायचं, मिळालं तर मिळालं, नाही तर मग काहीतरी ऍडजस्टमेंट करायची. पण हे कास्टिंगच्या ह्याच्यात असं आहे की आम्ही असे लोक पण असे रोडवरती बघतो की होतोय का मॅच, जर झालं तर परत मग जराशी माहिती काढायची, हे कुणाच्या माहितीत असेल माणूस, पहिल्यांदा राहतो कुठल्या एरियामध्ये, नंतर ओळख कुणाशी निघेल. तर हा अशा आहेत गमती जमती. आम्ही जेव्हा नॉर्मली जेव्हा आम्ही फिरायला सुरुवात करतो त्यावेळी सुद्धा आमचे डोक्यात सुरू असतं काही वापर करू. आम्ही पावकेश्वरला गेलो, गणेशच्या घरी आधी फक्त चहा पाण्याला आपल्या 1-2दा गेलो होतो, आणि फक्त आम्ही असं घरावर नजर टाकली होती, आणि आतली खोली माझ्या डोक्यात होती की आत एक खोली आहे त्याची. तर आणि नेमकं संत सुखूचा प्रसंग शूट करायचं ठरलं. मग ते कुठं करायचं काय सगळ्यांची चर्चा चालली, आम्ही सगळे बसलो. आणि तेवढंच मला आठवलं नाही, गणेशचं घर आपल्याला आहे. गणेशचं घर आहे म्हणल्यावर मग संपला विषय. हे गणेशला सुद्धा नुसतं निरोप दिला की आम्ही आता येणार आहे 2 दिवस तुझ्या घरी. आम्ही ते बघितलं. गणेशचं म्हणजे घर म्हणजे ते असं झालं होतं की हे तुम्हाला दिलेलं आहे घर, तुम्हाला काय करायचं ते करा, ही खोली ही तुम्हाला दिली. त्यानंतर आम्ही ती खोली व्यवस्थित आम्हाला जशी पाहिजे तशी सजवली. ती खोली त्या सारवण्यापासून त्यांनी आम्हाला ती सगळी मदत करून दिली. तिथे एक खांब उभा केला. मग ते सगळं आपण ते आम्हाला जसं पाहिजे तसं ते भिंती रंगवून घेतल्या, काही शेणानं सारवून घेतल्या. आणि ज्यावेळी शूटला आलो ना, तर तो 3ला आम्हाला त्यांनी घर ताब्यात दिलं. संध्याकाळी 10:30 वाजले तोपर्यंत आमच्या घर ताब्यात होतं. त्या बिचाऱ्यांना आमच्या सगळ्या खाण्यापिण्याची सगळी सोय सुद्धा त्यांनी आम्ही केली. की हे डिवोशन आहे. टीम मधल्या एका मेंबरनं आपण किती जास्तीत जास्त ह्यासाठी आपण उपयोगी पडतो. एक गणेश आमचा चांगला एक उदाहरण. गणेश म्हणजे हा पहिल्या कॅलेंडरमध्ये रामाची भूमिका साकारली. म्हणजे आज त्या दिवशी आम्ही त्या घरात होतो ना, तोपर्यंत आम्हाला असं वाटतं की हे आमचंच घर आहे. कारण आम्हाला कुठल्याही खोलीत आम्हाला कुठंही काही करायला निवांत आम्हाला परवानगी होती. आम्ही अगदी किचन पासून ते कुठं काय सापडेल म्हणजे अशी होती की आम्हाला ह्यात कुठली गोष्ट कमी पडली, जावा तुम्हाला कुठं काय सापडेल ते तुम्ही घेऊन ठेवू शकता. इथपर्यंत आपण त्या लोकांनी आपल्याला मदत केली. आता सावतामाळी सुद्धा आम्ही हे बघायला गेलो लोकेशन,
काल्याला गेलो केन देसाई सरांच्याकडे. त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या त्यांच्या रानात आम्हाला बघितलं. आमचा प्रॉब्लेम असा होता की मॅक्सिमम सगळीकडे ऊसाची शेती होती किंवा आधुनिक पद्धतीची शेती. मग सावता माळींना आधुनिक पद्धतीच्या शेतीत कसं दाखवणार आम्ही? आणि नाहीतर घरावरनं विजेच्या तारा गेल्यात किंवा पंपसेट आहेत, हे सगळं असं दिसत होतं. पण एकच अँगल असा मिळाला की ज्याच्यात हे काही दिसत नाहीये आणि कंपल्सरी तिथंच ती झोपडी उभा करणं गरजेचं होतं आणि पाऊस पडत होता. म्हणजे हे सगळं गणित बघता. आणि आत्ताची आधुनिक शेती दाखवणार कशी? कारण त्यावेळेला जे काय त्यांच्यात उल्लेख आहे की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, हे दाखवणार कसं? हा मोठा आता साईड लोकेशनचा म्हणजे आता हे काकू म्हणाले तसं भालजींच्या सिनेमांमध्ये हे प्रॉब्लेम नव्हते की आधुनिक पद्धतीचं, आणि त्यांना ते खूपशे अवॉइड करता आले कारण तेव्हा त्यांना ते सरळ गावातनं सगळं मिळत गेलं किंवा लोकेशन मिळत गेले. आताच्या अडचण अशी आहे, तुम्ही गावात गेला तर सगळं आरसीसी आहे, तुम्हाला जुनी घरच नाही आहेत, साधी जाती नाहीत लोकांच्याकडे. आता हा मोठा प्रॉब्लेम आहे. ते परत क्रिएट करणं किंवा मागून आणणं कोणाकडे असेल त्याच्याकडे. आता नऊवारी साडी ही माझ्या बहिणीकडे आहेत म्हणून ते आम्हाला संत सुकुला आणि याला मिळाल्या. शिवलेल्या नव्वद असतात त्या कळून येतात. कळून हे एवढं टेक्निकली बेसिक गोष्टींच्यावर अभ्यास करून करून हा आता हे योग्य आहे, हे तर करायला काय हरकत नाही, असं करून ती प्रिपरेशन झाली. म्हणजे एखादा सीन जर शूट करायचा असेल ना, तर किमान आम्ही त्या शूटसाठी किमान 15 दिवस त्या चर्चेचा वापर असतो. प्रत्येक गोष्ट आम्ही आमच्या समोर अगोदर आणली जाते. म्हणजे उदाहरणार्थ साडीचा रंग इथपासून त्या भिंतीच्या रंगाला मॅच होतं की नाही इथपासून आम्ही सगळ्या गोष्टी हे करतो. मेकअपची सुद्धा आम्ही प्रत्येकाची एक ट्रायल घ्यायची आणि मगच तो ते कॅरेक्टर फायनल करायचं. म्हणजे इव्हन तो वारकरी संप्रदायाचा एक नाम आहे विशिष्ट, तो सुद्धा आम्ही प्रचंड अभ्यास केला. म्हणजे त्यात बुक्कावर आहे का अष्टगंध खाली आहे याचा सुद्धा आम्ही खूप अभ्यास करूनच यामध्ये, कारण ह्या गोष्टी समाजापुढे ज्यावेळेस जाणार आहेत ना, त्यामध्ये अगदी ह्यामध्ये कुठलाही दोष नसावा, कुठलं विनाकारण ही चर्चा होऊ नये, या माध्यमातून आपण ह्या विषयाची अभ्यास पूर्ण केल्याशिवाय, म्हणजे सरांनी जरी एखादा प्रसंग लिहिला तरी सर ते 10 जणांना दाखवतात की हे बरोबर प्रसंग बरोबर आहे का, त्याशिवाय हा प्रसंग कुठं बाहेर आपण हे करत नाही. प्रत्येकाचा संदर्भ असणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे आज जे काही प्रसंग घेतलेत ते प्रसंग कुठं ना कुठेतरी त्याचा संदर्भ आहे हे जाणूनच आपण तो प्रसंग शूट केलेला आहे. कदाचित आमचा थोडाफार प्रसंगाचा अभ्यास कमी पडतो, पण तो जो प्रसंग ज्या ह्याच्यात लिहिलेला आहे त्याची आपल्याला आज कुठं ना कुठेतरी त्याची नोंद आपल्याकडे आहे. तिथेही असं होतं की कधी कधी म्हणजे बरीच लोक विचारतात की तुम्ही जर तुम्हाला काही गोष्टी मॅनेज होत नाहीये, जर एखादी लोकेशन मिळत नाहीये, तर तुम्ही एडिटिंग मध्ये का जास्त पार्ट कव्हर करत नाही. आता म्हणजे आता बऱ्यापैकी काय होतं की जे स्टील फोटोग्राफी होते त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की जर बॅकग्राऊंड मिळत नसेल तर ते ब्लेंडर मध्ये प्रॉपर तयार करतात, ग्रीन स्क्रीन वरती कॅरेक्टरचे फोटोज काढायचे, ब्लेंडर मध्ये सगळं सेटअप तयार करायचं आणि नंतर तिथं ते पोस्ट करायचं, म्हणजे ठेवायचे बरोबर सगळं अरेंज करायचं. नॅचरल लाईट पासून सगळं सगळं मिळतं, म्हणजे ओळखून पण येणार नाही की एडिटिंग केलं. पण त्याच्यामध्ये एक पॉइंट काय आहे की जोपर्यंत ते कॅरेक्टर त्या एन्व्हायरमेंट मध्ये तो उभारणार नाही, त्याला तो फील येणार नाही, तोपर्यंत त्याच्या चेहऱ्यावरती तो भाव नाही येणार. कारण आता झालंय कसं की आम्ही व्हिडिओज नाही करत आहे, व्हिडिओमध्ये आता आपण सगळे बसलोय बोलतोय वगैरे, म्हणजे ह्याच्यामध्ये कधी कधी काय होतं की पॉडकास्ट करताना पण की कोणाला येत नसेल तरी पण ते कॉन्व्हर्सेशन मधून होऊन जातं. पण स्टील फोटोग्राफीमध्ये काय होतं की तो चेहऱ्यावरती ते एक्सप्रेशन येणं ते इतकं जास्त इम्पॉर्टंट असतं ना की ते येतच नाही. खूप वेळा असं होतं की खूप उशीर बसलोय, थकलोय, त्याच्यामुळे ते एक्सप्रेशन होत नाही. कारण जसं मामा म्हणाले ना, जसं आता मामा पण आमच्या सोबत होते, म्हणजे मागे जेवढी कामं पडद्यामागे जेवढी कामं होतात ते पण करत होते. पण होतं काय की अशा वेळेस असतो की जे कॅरेक्टर मागे काम करते त्याला परत जाऊन फोटोग्राफी पण त्यासाठी पण उभं राहायचं समोर, मग त्यावेळेस तो कंटाळलेला असतं. त्याच्यामुळे तो जो एन्व्हायरमेंटचा जो प्रभाव पडतो तो खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. त्याच्यामुळे आम्ही जेवढं होईल तेवढं नॅचरल गोष्टी ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. जसं त्या शेतीच्या ह्याच्यात झालं की मिळतच नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही जेवढं मिनिमम याच्यात आम्हाला जेवढं मिळेल त्या ह्याच्यात आम्ही तो करायचा प्रयत्न केला. तसं बघितलं तर तुम्ही वातावरण निर्मितीबद्दल सांगितलं की ती खूप महत्वाची आहे. जर आपल्याला फोटो काढायचे असतील तर ते वातावरण जर आपण तसं तयार केलं तरच जे पात्र तिथं उभं करणार आहे आपण त्याला तो फील येईल आणि त्याच्या एक्सप्रेशन चेहऱ्यावर दिसून येतील. पण कॅरेक्टरच्या बाबतीत काही वेळेस कॅरेक्टर मिळालं असेल, लवकर मिळालं नसेल, कॉस्ट्युमच्या बाबतीत काही गडबड झाली असेल, लोकेशनचे तर बरेच इश्यू झाले, म्हणजे खूप गोंधळ, धावपळ किंवा
जमतच नाहीये, होतच नाहीये, पाऊस येतोय, असं बऱ्याचदा झालं. या सगळ्या परिस्थितीत असं कधी वाटलं का की नाही आपल्याकडून हे नाही होणार, किंवा आता आपल्याला शटर डाऊन करायला लागतं, असं असं काही झालं होतं का? बऱ्यापैकी आमच्याकडे असं झालं ना की टीम मध्ये की इनिशियल स्टेजला जेव्हा असं काही प्रॉब्लेम वगैरे होतं तेव्हा आम्ही जरा बसतो, पण आम्ही असं प्रत्येक वेळेस आमचं एक असतं की आपण प्रॉब्लेम शोधण्यापेक्षा जरासं सोल्युशन शोधूया. कारण प्रॉब्लेम का प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम आहे. म्हणजे काही जरी करायचं म्हटलं तरी त्याच्यात 1000 प्रॉब्लेम असतात, पण एक तरी सोल्युशन नक्कीच असतं. जसं आम्ही मंदिर तयार करताना आम्ही फोम शीट घेतलेली, आणि त्याच्या आधी मी जेव्हा काम केलेलं मी थर्मोकॉल वरती काम केलेलं, पण आम्ही एकदा ट्रायल केलेलं की म्हणजे काय होतं की दगडाचं टेक्स्चर घ्यायचं असलं ना तर फोम शीट असते साधी, ज्याच्यामध्ये कुशनसाठी यूज करतात, त्याच्यावरती पेट्रोल आणि थिनर मिक्स करून मारलं ना ते जळतं वरच्यावरती. तर मग त्यानं काय होतं थोडंफार असं दगडाचं टेक्स्चर येतं. तर आम्ही जी फोम शीट घेतलेली त्याची क्वालिटी काहीतरी वेगळी होती, आणि आम्ही सगळं सेटअप लावला रात्री, सगळे पॅनल्स वगैरे मोठे मोठे 2 पॅनल्स होते लावले, आणि दादाने म्हणजे झालं रात्री आपण 11 वाजता जाऊ छान, म्हणजे जेवण वगैरे करून जाऊ. आम्ही 9 वाजेपर्यंत काम झालेलं, आता म्हटलं 10:30-11 वाजता जाऊ रिटर्न आणि चालू करू. त्यावेळेस आम्ही बघितलं, आम्ही ते करून बघितलं, ते होतच नव्हतं, म्हणजे काहीच होत नव्हतं. म्हणजे जरा पण त्याच्यावरती त्या फोम शीट वरती फरक पडत नव्हता. मग नंतर मी आणि माझा एक मित्र आहे, आता नवीन टीम मेंबर आहे आमचा दुबे मुंडे म्हणून, मग आम्ही दोघांनी जरा चर्चा केली, म्हटलं आता आपण काय करूया, एवढे पैसे खर्च केलेत, आता हे आहे असं तर नाही ठेवू शकत, एवढं ग्लॉसी दिसतंय मंदिर, असं ग्लॉसी तर नसतं. मग आम्ही जरा विचार केला, म्हटलं आपण एक काम करूया, आपण डायरेक्ट स्प्रे मारू लायटर धरून पुढे, नाहीतर मेणबत्ती धरून, म्हणजे थोडं तरी थोडं जाळायचंच थोडं जाळायचं. लिटरली. मग आम्ही असा म्हणजे म्हणजे आम्ही असा विचार तर केला, पण नंतर म्हटलं आता दादाला सांगूया, पहिला दादाला विचारा, तर दादा असल्या अगोरी उपाय नंतर नंतर आम्ही जरा घाटर घेऊन चल जरा जाऊया, म्हटलं बोलायचंय जरा, जरा जागतिक पातळीवर जरा चर्चा करूया, आपण खर्च केलाय खूप आणि जरासा थोडा प्रॉब्लेम झालाय. नंतर दादाला पण परिस्थिती सांगितली की अरे असं असं होतंय आणि एक आहे चान्स, आपण असं करूया. मग म्हटलं की आम्हाला वाटतं तू नाही म्हणशील, म्हटलं सांग तरी बाबा काय करू, म्हटलं असं असं करूया काय, म्हटलं हा चल बघूया करूया. मग त्यावेळेस आम्ही पेट्रोलमध्ये थिनर घालून, पण त्याची इंटेन्सिटी खूप पेट्रोलची होत होती, म्हणजे तो भडका असा पाक तोंडावर यायचा. ते रात्री जे आम्ही बघितलंय ना ते म्हणजे गजब होतं. त्यात पाणी मिक्स करून, म्हणजे पाणी तर मिक्स होत नाही, पण असं पाणी मिक्स करायचं, जराशी बॉटल शेक करायची आणि नंतर स्प्रे मारायचं, मग थोडीफार त्याची इंटेन्सिटी कमी व्हायची. तर मग या अशा गोष्टी आहेत ना की प्रॉब्लेम आहे म्हणून प्रॉब्लेम नाही, आपल्याला त्याच्यावरती प्रत्येक प्रॉब्लेम वरती काही ना काहीतरी सोल्युशन काढायचं आणि त्यातनं बाहेर पडायचं. जसं की तुम्ही आता म्हटलं की ड्रेपरीचे कलर्स पण फायनल होतात. म्हणजे पहिला काय होतं की पहिला आम्ही लोकेशन फायनल करतो, लोकेशन बघतो की आपल्याला ह्या सीनसाठी लोकेशन कुठलं मिळू शकतं, मग त्या लोकेशनवरचे कलर्स बघायचे. जरी जुनं घर असेल, आतमध्ये चॉकलेटिक ब्राऊन कलर आहे, दगडी कलर आहे, माती कलर आहे, पण त्या ह्याच्यावरती तो कलर कुठला, म्हणजे त्या कलरचे पण एक विशिष्ट भाव असतात. लाल रंग आहे, हिरवा रंग आहे, चॉकलेटी रंग आहे. तर मग त्या रंगामध्ये पण त्या खेळ असतो बऱ्यापैकी. मग जर विठ्ठलाची ड्रेपरी ठेवायची तर कोणती ठेवायची, संत सुखमाईची ठेवायची तर कोणती ठेवायची, म्हणजे त्यातनं किती इम्पॅक्ट पडेल. तर ह्या गोष्टी पण आहेत, त्या भरपूर वेळा लोकेशन वरती जाऊन पण या गोष्टी चेंज होतात. पण होतं की सगळ्या काकूने पण गोष्टी मॅनेज केलेल्या असतात, त्यांनी स्पेअरला 2-3 साड्या ठेवलेल्या असतात, कलर्स ठेवलेले असतात. तर ह्या अशा गोष्टी वर्कआउट करतात. 3 कॅलेंडर आम्ही केलेले आहेत. तिन्ही कॅलेंडरचे विषय प्रचंड संघर्षाचे आहेत. प्रत्येक कॅलेंडरचा विषय की रामायणामध्ये शेवटच्या क्षणाला रामायणामध्ये ती रावण सीताहरण करतो, किंवा क्रांतिकारकांचं आयुष्य आहे की 150 वर्ष लागली त्यांना स्वातंत्र्य मिळवायला. त्यामध्ये अनेक क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिली. तसंच या संतांचा पण हाच विषय की त्यांनी समाज मनावर फक्त प्रबोधन करण्यासाठी अनेक संतांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. मग आम्ही हे विषय मांडत असू तर आमची तेवढी मानसिकता आम्ही तेवढी तयार केली आहे की कुठल्याही क्षणी कुठलाही निर्णय घेण्याची आपली तयारी पाहिजे. पण हे तयारी घेत असताना काही केलं तर हे कॅलेंडर थांबलं नाही पाहिजे. हे पहिल्या वर्षी एक प्रॉब्लेम आला होता, तर त्याच्यावर म्हणजे ते कॅलेंडर असं होतं, म्हणजे ती सिच्युएशन अशी होती की आम्हाला करू किंवा मोजो, पण त्यातनं सुद्धा आम्ही व्यवस्थित बाहेर पडलो. म्हणजे ह्यामागे कुठेतरी आम्हाला नियतीचा फार मोठा आशीर्वाद आहे. हे सगळं करतोय तर ह्यामध्ये नियतीने आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिलाय.
त्यामुळे हे कधी काम असं झालं नाही की हे शटर डाऊन करावं लागेल, कधीच नाही. म्हणजे ज्यावेळी आम्ही एखादा निर्णय घ्यायचा असं विचार करतो की हे करायचं आहे, त्यावेळी आम्ही जवळपास अगोदर त्याच्यावर चर्चा केलेली असते, प्रत्येकाचं मत घेतलेलं असतं, प्रत्येकाचं काय काय अभ्यास आहे तो ह्या सगळ्यात जाणून घेऊनच आपण त्यामध्ये उतरतो. असं नाही की असं चला हे मला वाटलं म्हणून मी केलं, असं नाही. मी जसं मगाशी म्हणलं, प्रत्येक प्रसंग निवडताना सुद्धा आपली किती कपॅसिटी आहे, आपल्याला तो विषय कितपत आपल्याला झेपू कुठपर्यंत शकतो, पोहोचू शकतो. ह्या प्रत्येक विषयाचा अभ्यास करूनच तो प्रसंगाला त्याला हात लावला जातो. आणि हे डिस्कशन टीम मेंबर मधल्या प्रत्येकाशी होतं, मग तो लहान असू दे, मोठा असू दे, नवीन टीम मेंबर असू दे, जुना असू दे, कोणी असू दे. म्हणजे आम्ही प्रत्येकाचं मत लक्षात घेतो की बाबा ह्या माणसाला काय वाटतं, हा येतोय, इन्व्हॉल्वमेंट घेतोय, इंटरेस्टिंग त्याला पण वाटतं, त्याला पण नवीन काहीतरी बघायला मिळतंय, त्याच्याकडनं नवीन इनपुट्स मिळतात. तर हे खूप म्हणजे दादाचं असेल, काकूंचं असेल, मामांचं असेल, सरांचं असेल, हे खूप म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे की आम्ही लहान आहे तर आमचं असं मत जास्त हे नाही म्हणजे बघितलं जाणार नाही असं नाही होत. तर ते प्रत्येकाचं मत तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं दादाचं आहे, आणि जेवढं दादाचं आहे तेवढंच प्रत्येकाचं मत इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तेवढं डिस्कशन सगळ्यांशी होतं की प्रत्येकाला काय वाटतंय, तेवढं आम्ही कोऑर्डिनेट टीम मध्ये प्रत्येकासोबत आहे. तर आता दोन विषय म्हणजे एक आता थोडस हा सगळा झाला आपल्या कामाचा भाग, पण गीतेतली 2 वचनं ह्याला पूर्णपणे लागू पडतात. एक म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कर्मणि. ही तर कोणी असं नाही आहे की बाबा मला ह्यातनं काहीतरी प्रसिद्धी पाहिजे किंवा आम्हाला काय काम करायचं, कारण अतोनात कष्ट आहे, अतोनात डोक्याला हेडेक आहे आणि अतोनात त्यातनं मिळणारा आनंद पण आहे. तो प्रत्येकाचा वैयक्तिक आहे, कारण तो जे केलेल्या कामाचं सॅटिस्फॅक्शन आहे ते. आणि जेव्हा असे प्रसंग आलेत की बाबा आता हे पुढं जातच नाही आहे, ह्याच्यात मोठी अडचण आहे, मग ती माणसांच्याकडनं असेल, आर्थिक असू दे, नाहीतर कुठलीही असू दे, तर हातोसो प्राप्यसे स्वर्ग. युद्ध हे खेळायचंच आहे, आपल्याला हे पुढं न्यायचंच आहे. त्यात पण का आम्हाला तर असं आम्हाला हे घरात पोचवायचं आहे, कारण हो. आमचा उद्देश शुद्ध आहे की आम्हाला समाजासमोर काहीतरी चांगलं ठेवायचं आहे. आणि त्याच्या वेळी असेल नियती साथ देतेच. हा कष्ट होणार, जसं कल्पेशने आता सांगितलं की आमच्या सगळ्यांची परीक्षा आहे, हो. कारण हे काम सोपं नाही, देवदेव धर्माचं काम सोपं नाही. ते अंगावर घेतलं की काटेरी मुकुट आहे, टोचणारच आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. पण ज्या आसनावर आम्ही बसलोय की म्हणजे आहे ना, ते काम करत असताना प्रसंग, माणूस बरेच प्रचंड विरोधात जाणार, स्ट्रगल होणार, काही गोष्टींना आम्हालाही लोकांच्याकडनं काही फीडबॅक निगेटिव्ह पण येतो की असं का करताय, कारण काही असतं की त्यांना ते जमत नाहीये किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने विरोध करायचा. मग त्यापेक्षा आपण जे समाजाला चांगलं आहे, जेवढं बीज चांगलं रोवायचं काम करायचं आहे, तेवढं आता आम्ही 4 वर्ष आम्ही चालू ठेवलंय. बघू पुढे काय होतंय याच्या आणि ह्याच्यात. प्रत्येक प्रॉब्लेम अशी पण एक हे आहे शक्यता की या गेल्या 2 ज्या दिनदर्शिका तयार केल्या इतक्या सगळ्या कष्टाने, आणि त्या दिनदर्शिका तयार झाल्यानंतर श्रीरामांची दिनदर्शिका तर साक्षात अयोध्येपर्यंत आपली पोहोचली आणि अनेक मान्यवरांपर्यंत ती, म्हणजे सर्वसामान्य समाजाला तर ते आवडलेलीच आहे, पण अनेक मान्यवरांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी जे कौतुकाचे शब्द, म्हणजे आता निकॉन कंपनीने जो कॅमेरा दिला त्याचा किस्सा कल्पेश दादाकडनं खरं ऐकण्यासारखा आहे. ही शाबासकी जी या टीमला मिळाली, त्यातनं आत्मविश्वास आमचा दसपटीने वाढलेला आहे असं म्हणलं तरी चालेल. हा एक मुद्दा. आणि दुसरा, आम्ही जे काम करतोय ते ईश्वरी काम आहे, परमेश्वराचं काम आहे. अडचणी येणार का? नक्की येणार, पण त्यातनं मार्ग देखील परमेश्वरच आम्हाला दाखवणार. या आत्मविश्वासाने ही टीम पुढे पुढे काम करते. 3 वर्षामध्ये मला तर, मी आता कल्पेश दादाला गमतीने असं म्हणतो की या विषयातला म्हणले आपली टीम आता ही एक्सपर्ट होते, म्हणजे या विषयात कुणालाही जर काम करायचं असेल तर आपली टीम त्यांना मार्गदर्शन करू शकेल, किंवा भविष्यामध्ये अशा अनेक सुंदर विषयांवरचे कॅलेंडर्स जर आणायचे असेल, म्हणजे एक नवनिर्मिती आहे, इनोव्हेशन आहे. असं दुसऱ्या कोणी दादाने जी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिलेली की म्हणजे माझं खरंच तेवढं वय नव्हतं की हे सगळं एकदम की नाही, बरं तुला जे डोक्यात येते तू स्वतः विचार कर, लोकेशन्स बघ, सगळं सेटचं कर आणि लोक सगळ्यांना टीम मेंबरला मदतीला घ्या आणि आपण सगळे करूया. म्हणजे तेवढं माझं वयच नव्हतं तेव्हा, पण दादानं तेव्हा जो विश्वास दाखवला त्या गोष्टीमुळे आज मी पण या कामामध्ये म्हणू शकतो की मी थोडं आता प्रोफेशनल व्हायला लागलो आणि आता गोष्टी समजतात की ह्या गोष्टी कशा वर्कआउट होतात. म्हणजे आपण मोठे मोठे शूट्स होतात, मूवीचे म्हणजे बॅकग्राऊंडचे सीन्स असतात, ते बघून आता समजतं की ह्या गोष्टी अशा वर्क करतात. त्याच्यामुळे आता ह्या कॅलेंडरच्या ह्या गोष्टीमुळे आम्ही ह्या गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रोफेशनल होतोय. तर हे आमच्यासाठी खूप जास्त मोठी गोष्ट आहे.
मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मिळून बरेच शोध सुद्धा या निमित्ताने लावले असतील. जुगाड जे आपण म्हणतो, काय केलं की काय होऊ शकतं, काय केलं की काय होऊ शकतं. तर प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी म्हणजे आधी लागून गेले असतील, पण काही असे असतील की हा, तुम्ही स्वतःच पहिल्यांदा म्हणजे ते शोध लावले. सगळ्यात भारी आहे ना की आम्हाला मुकुट करायचं होतं विठ्ठलाचं. आणि त्याच्यासाठी मी आणि अद्वय मुंडे आमचा जो टीम मेंबर अद्वय, आम्ही दोघं आळंदीमध्ये फिरत होतो. म्हटलं आपण एक काम करूया, जरा सामान बघूया आपल्याला काय काय मिळतंय मुकुटासाठी. आम्ही असंच बाहेर पडलो, म्हटलं पहिले जेवण करू आणि नंतर फिरू. आम्ही एका कटलरी शॉप मध्ये गेलो. आमचं पहिला ठरलेलं एक कुंडी घेऊ, कारण त्या असा गेर असतो मुकुटाला, ते घेऊ. एक कुंडी घेतलं, एक रॉकेलचं फनेल घेतलं आणि वरती मोदक पात्र घेतलं. आणि फक्त आम्ही असं तिथं ठेवून बघितलंय, ही कुंडी, त्याच्यावरती मोदक पात्र, हे रॉकेलचं फनेल उलट, आणि ते वरती त्याला काडी असते त्याच्यामध्ये मोदक पात्र ठेवलं. म्हटलं लांब ना, हा हे मुकुट वाटतं. कुणाला माहिती नसेल की मुकुट हे सगळं आहे. मुकुटामध्ये सगळे कुंडीपासून मुकुट करणार आम्ही पहिल्यांदा. या पॉडकास्टच्या निमित्ताने अशी अनेक गुपितं बाहेर पडतात. बंडीपासून पण पटका घे. बंडीपासून पटका तयार केलेला आहे, असं काही नाही. कुंडीपासून मुकुट होऊ शकतो. इतकी आयुध वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगात, आणि असं वापरले की आता इथं समोर काय दिसतंय ते घे तिथं उभार, ते काम कर, संपला विषय. आता असं की आता हे जसं झाला तो विषय की हे करायचं आहे ना, मग कुंडी, अरे म्हणजे हे लॉजिक आहे का? त्याचं वजन जर बघितलं की नाही आता, तर किमान 1.5 ते 2.5 किलो असेल. आणि त्या पांडुरंगाच्या कॅरेक्टरला खरंच हॅट्स ऑफ आहे. म्हणजे आम्ही त्याला ट्रीट तसंच करतोय की त्याला जेव्हा सेटवर तो पांडुरंगाच्या वेशात असेल तर आम्ही त्याला प्रॉपरली सगळेजण नमस्कार करतो, तोपर्यंत पुढचं शूटच होत नव्हतं. प्रत्येक कॅरेक्टर, कारण ज्या वेळेला तो त्याच्या कॅरेक्टर मध्ये यायचा तेव्हा तिथलं वातावरण बदललेलं असायचं. नाही म्हणजे एवढं आणि जेव्हा तो शूटला एखादं कॅरेक्टर उभं राहायचं ना, किंवा आता बराच वेळ शूटला उभं राहिले आणि त्याला घाम वगैरे आला, आमचे गणेश दादा वगैरे जायचे की त्याला टचअप करायचं, तर त्यावेळी तो गणेश दादा ती चप्पल बाहेर बाजूला काढून मगच त्या कॅरेक्टरला हात लावलेला आहे. म्हणजे आज आम्हाला ज्यांना प्रत्येकाला जिथं जिथं काही बाबा काकूंना कॉस्ट्युमची गरज आहे, तर प्रत्येकाने तेवढं त्या संतांचं पावित्र्य राखलेलं आहे की त्याला उगाचच गेला हात लावलाय असं नाही झालेलं. त्याला चप्पल काढल्याशिवाय त्याला कोणी हात लावलेला नाही. अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. आणि जसं कुंडी वापरली मुकुटासाठी, तर हे वापरण्यामागचं कारण काय की खूप कमी बजेटमध्ये असेल किंवा खूप कमी खर्चामध्ये चांगलं काम करायचं आहे. म्हणजे आपल्या मागे एखादी बँक आहे किंवा आपल्याला कोणतरी स्पॉन्सर करतंय, म्हणजे आपल्याकडे आहेत पैसे म्हणून आपण एक्सपेन्सिव्ह मटेरियल घेऊया, आपण रेंट करून मटेरियल घेऊया. तर ह्या गोष्टी आम्ही खूप खूप म्हणजे टाळतो की नाही, आपण यातनं एक दुसरा मार्ग काढू, काहीतरी बघू, नवीन करता येईल का, म्हणजे आपणच नवीन काहीतरी तयार करू, म्हणजे लोकांनाही नवीन काहीतरी बघायला मिळेल. तर ही त्यामागची थॉट प्रोसेस असते प्रत्येक जण. इव्हन आम्ही संत ज्ञानेश्वरांच्या समोर जी पणती लावली आहे, तो जो आहे तो स्वतः हाताने तयार केलेला आहे. तो भाड्यानं आणलेला नाही किंवा आपण कुठनं विकत आणलेला नाही. खूप कमी गोष्टी तो आहेत ज्या सगळा विकत घेतल्यात हातानंच आम्ही. तयार केलेला आहे. त्याच्या मागे पण एक फार मोठी स्टोरी आहे, त्या पणतीच्या मागे. पण ती मी शंतनू आणि दादा म्हणले की आपल्याला ती पणती तयार करायची, किंवा तो स्टँड आपल्याला अवेलेबल होता. म्हटलं रेफरन्स द्या, किंवा अद्वय होता, अद्वयनं मला डिझाईन करून पाठवलं की असं असं आहे, असं असं आहे. मी कराडातले सगळे लाकडाचे कारखाने पालते घातले, सगळे A to Z, म्हणजे अक्षरशः कोल्हापूर नाक्यापासून आपलं सैदापूर किंवा इकडपर्यंत गण मी करवडीपर्यंत सुद्धा मी सगळे कारखाने पालते घातले. मला एकाकडेही ते गेलं नाही. दादा म्हणलं हे असं डिझाईन आहे, काही करायचं नाही तुम्हाला, तुमचा फक्त जो देवघर असतं, देवघराचा फक्त मधला पिलर, एक खाली फळी, आणि त्याला फक्त मला एक आडवी काठी लावून द्या आणि पुढे एक वाटी, एवढं पर्यंत मी त्यांना करून दिलो. नाही आमच्याकडे जमतच नाही, हेच होत नाही. शूटच्या आदल्या दिवशी मला बघितलं आणि मला असंच एकानं सांगितलं की तिकडं पाचवड फाट्याच्या तिथं एक आहे सुतार, त्याच्याकडे आहे मशिनरी वगैरे तसं आहे, एकदा बघून या. तिथं गेलो, सहज गेलो. दादा म्हणलं असं असं करायचं आपल्याला, असं असं पाहिजे, काय करता येईल. दादा मला जमणारच नाही हो, आणि मी आत्ताच नुसतं पासआउट आहे त्यातनं, कारपेंटरिंगचा माझा ITI झालाय आणि मी आत्ताच पासआउट झालोय, एकदम यंग पोरग आहे. म्हणलं तुला काय अडचण आहे सांग. म्हणलं नाही दादा मी असं कधी केलेलंच नाही आणि मला असं जमत नाही, तुझ्याकडे कुठल्या मशिनरी आहेत? ती आत मशिनरी बघायला गेलो सगळ्या. म्हणला CNC माझ्याकडे, मी करू शकतो. अरे म्हणलं तू दाराला एवढं डिझाईन करू शकतो, एवढं तू कोरीव काम CNC मध्ये करू शकतो, हे करायला काय अवघड आहे? मग त्याला 4 तास त्याच्या समोर बसलो मी.
असं असं करायचं, ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस फॉलो कर, तुला देतो, होईल झूम. त्यानं रात्री बसून ते केलं. दुसऱ्या दिवशी म्हटलं दादा झालंय माझं, तयार येत आहे का बघायला. म्हटलं दादा मी ऑफिसमध्ये, ऑफिस सुटलं की मी येऊन जातो. गेलो ऑफिस मधनं, तसंच गेलो त्याच्याकडं, बघितलं झालं होतं, ह्याला फोन केला, फोटो पाठवला, असं असं झालंय, एकदा बघून घे. ह्यानं डन केलं. दुसऱ्या दिवशी त्यानं 3 काढून ठेवले माझ्यासाठी. आणि मग मी ऑफिसरने येताना घेऊन शंतनू एक प्रॉब्लेम आहे म्हटलं, तुला वुडन कलर काय नाही आहे तर तुला ते द्यायला लागेल, वुडन कलर. आणि वुडन कलरला सुद्धा तेच. शंतनू म्हणलं अरे असा असा कलर पाहिजे आणि हे आहे. बघितली सगळी कलरची दुकानं सेम. त्या दिवशी पालती घातली. म्हणलं येलो कलर मध्ये तुला वुडन ग्लॉसी मध्ये मिळणार आहे, तुला चालणार आहे का. नाही म्हणलं हे असं तसं. शेवटी म्हणलं एक ऑप्शन आहे, म्हणलं आपला मॅट कलर मध्ये जो कुठला कलर असतो तो ब्राऊन कलर, ते करता येईल. मग त्याच्यानंतर ते रात्री रंगवलं आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी पहाटे घेऊन शूटला लोकेशनला घेऊन गेलो. आज ते जेव्हा प्रसंगात दिसतंय ना, ते त्या काळाशी सुसंगत वाटतंय. तेल पिलेलं लाकूड दाखवायचं लाकूड दाखवत होतं. आणि तेल पिलेलं. कराडमध्ये कारण त्या टाईपचं पण ती ठेवून ते पूर्ण लाकूड, थोडस काळं, थोडस लाकूड म्हणजे ब्राउनिश कलर, थोडा गोल्डन असं दिसलं पाहिजे ते. कारण एक डायरेक्ट आणून ठेवलं तर ह्यांच्या फोटोमध्ये क्लिअरिटीमध्ये 100% दिसलं. म्हणून ते जळकत तेल लावून त्याला तेल म्हणजे काय की कराडमध्ये त्या टाईपचं वॉर्निश मिळतच नव्हतं. सर्वेशने सगळ्या दुकानात बघितलं पण त्या टाईपचं ते वॉर्निश मिळतच नव्हतं. त्याच्यामुळे ह्याचं मला डिझाईन आलं. माझा पाहून मला ह्याचा फोन आला, रे असं असं करायचं मामा, असा असा विषय. म्हटलं मला त्याचं डिझाईन करून पाठव. मग त्या अद्वैतनं काय डिझाईन केलं होतं त्याने मला व्हॉट्सअप केलं. मी सांगलीत आमचा एक सुतार आहे चांगला, अरविंद मिस्त्री, माझ्याकडे कायम काम करतो. त्याला बोलवलं, अरविंद मिस्त्री म्हणलं हे करा. साहेब असलं काय माझ्या डोक्यात त्रास घेऊ, तुम्ही काहीतरी नवीन घेऊन येता आणि माझ्या डोक्याला त्रास करताय. म्हणलं अरविंद आपल्याला हे काम करायचंच आहे, अरविंद आपल्याला हे काम करायचंच आहे. बरं त्यात मजा काय आहे, थोडंसं इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम केल्यामुळं किंवा आणि आमचे मित्र त्या ह्याच्यात असल्यामुळं ते सगळी आमची तिथली सांगलीची टीम जमली. साहेब काय आणले, म्हटलं साहेब हे काम करून आपल्याला पाहिजे. मग सगळ्यांनी त्याच्यावर कॅल्क्युलेशन्स केली, ग्रॅव्हिटी फोर्स पर्यंत, म्हणजे त्याचं कुठंपर्यंत कॅल्क्युलेशन केलं ना. माझ्या ऑफिसमध्ये माझ्या दुकानात दिवसभर त्याच्यावर चर्चा चालली. आणि सगळं झाल्यानंतर अरविंद मिस्त्री डोक्याला हात लावून असलं काय परत माझ्याकडे कारण तर तुम्ही. आणि इतका इमर्जन्सी होतं की ह्याचं लोकेशन फायनल झालंय, ज्ञानेश्वर फायनल आहे, फक्त पुढे ठेवायला पणती नाही मिळत. आणि आता काय करायचं. आणि मी अरविंद मिस्त्री, काय नाही मी येतो तुमच्याबरोबर, फक्त त्याचा असा असा आहे, हे बेस करा, तुम्ही सांगताय पण प्रॅक्टिकली ती शक्य नाही. असं ते ह्याच्यावर झालं. पण त्या मुलानं फार सुंदर करून दिलं ते. आमची अजून एक दहशत म्हणजे आम्ही काही मागू हे लोकांना पुढचा अंदाज नसतो. लोक ह्या गोष्टी ना टीम मध्ये माझ्यासोबत भरपूर होतात. म्हणजे दादा येतो, एक ठरलेलं असतं की असं असं आहे आपल्याला हे करायचं, ठीक आहे करायला घेऊया. 2 दिवस जातात, नंतर परत आई की आपण हे जर असं केलं तर आई म्हणजे एवढं ह्याची हाईट म्हणजे काय माहिती का, रात्री 10 वाजता सांगतोय सर्वेश सर मला फोम शीट पाहिजे, ह्याला कुठं आणून दे, मी जातो 10 वाजता फोम शीट. म्हणजे कधी कधी काय होतं ना की 2 दिवस आहेत 3 दिवस आहेत राहिलंय म्हणजे होतं. संध्याकाळी 7:30ला कराडमधनं मी आणू कुठलं. तर मी ह्यांचं फार हे करीन की सर्व कॉस्ट्युम दुसऱ्या दिवशी शूट असेल त्यावेळेला वॉशिंग मशीनला लावायचे, धुवायचे, ड्राय करायचे, इस्त्री करायचे आणि दुसऱ्या दिवशी आमच्यासमोर बोचकी आलेली असायची आणि आम्ही कचाकच उचलवायचो. हा म्हणजे अक्षरशः माती लावलेली आहे त्या कॉस्ट्युमला, कारण माणूस तसा दिसायला पाहिजे म्हणून. आणि मी ह्यांचे फार त्या गोष्टी आहेत की दुसऱ्या दिवशी म्हणजे एरियल मायक्रोसॉफ्ट मध्ये धुवायचे, काय गरज आहे. 9-10 धोत्र, 8-10 बंड्या, म्हणजे असा ते गठ्ठे असे असायचे. ह्या घेऊन यायच्या घरी नेऊन रात्री हाच कार्यक्रम. म्हणजे काय चाललंय काय. आणि त्यात हाईट म्हणजे माझी धोतर होती 2. गिरीश म्हणून तो भिक्षुकीचं काम करतो, त्याला म्हणलं तुझ्याकडे धोतर किती आहेत, म्हणलं आहेत की. किती आहेत ते सांग, आहेत की नको सांगू, किती आहेत ते सांग. म्हणला एक 5-6 नाही, तुझ्याकडे मला माहिती किती असतात ते स्टॉकला. म्हणला एक 20-30 आहेत. हा ठीक, त्यातली एक नाही 15 माझ्याकडे द्यायची, कॅलेंडर झालं की तुला मिळून जातील. पण काकूंचं एक वैशिष्ट्य आहे की जेवढं त्यांच्याकडे कुणाकुणाकडून मटेरियल आलेलं आहे किंवा काय ठरते व्यवस्थित ठेवणे, ते व्यवस्थित धुणे आणि परत करणे, एवढं त्यांचं फार कौतुक होतं. हे मोठं स्किल आहे. पण असं आता म्हणजे बऱ्याचदा होत असेल की तुमच्या टीम मधलं कोणीतरी दिसलं समोर की ज्यांच्याकडून तुम्ही काम करून घेतलंय ते दुसरीकडे बघून निघून गेले किंवा त्यांनी रस्ताच बदलला त्यांनी.
हे समोर दिसतात म्हणजे कुठेतरी पकडून घेऊन जातील आपल्याला किंवा अगदी किडनॅप करतील. नाही, ह्यामध्ये जो एकदा वर्तुळात आलाय ना, तो शक्यतो या वर्तुळाच्या बाहेर गेलेला नाही. कारण त्याला इथं जे काय जगलंय ना, त्यानं ते आयुष्यभर कुठंच जगू शकत नाही. म्हणजे हे कुठंच नाही. स्वकष्टार्जित आनंद आहे हा, हा. थोडक्यात सांगायचं झालं तर. हे पैसे देऊन काही नाही, तुम्ही जर बोलवले असते, लोक पैसे घेतले असते, काम करून गेले असते, पण त्याचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात आहे. आता मी म्हटलं ना, मी सकाळी एक कॅरेक्टर प्ले करतोय, दुपारी दुसऱ्या कॅरेक्टरला साईड आहे, आणि तिसऱ्या फोटोशूटमध्ये मी कॅमेरा धरून आहे. मला ह्या सगळ्यांचे कष्ट माहीत आहेत. त्यामुळे मला असं नाही कधी वाटलं की बाबा हा काहीतरी वेगळं करतोय आणि ह्यांचं काहीतरी वेगळं चालू आहे. इवन लेखनाच्या बाबत सुद्धा माझं त्याचं बऱ्याच वेळेला बोलणार की कोण करते, तर असं चालून सर करतात आणि हे करतात. ओके, म्हणजे त्या स्पेसिफिक गोष्टीला ते स्पेसिफिक लोक ठेवून काम करून घेणं किंवा त्याच्यासाठी तेच प्रॉपर हे करणं, हे फार स्किल होतं आणि त्यानं ते प्रॉपरली मॅनेज केलं. त्याबद्दल काही वादच नाही. फक्त आता मग असा विषय तू मै ते होतच असते. प्रोजेक्ट आहे आमचा. म्हणजे मी अक्षरशः असं झालंय की ह्यांनी पंडित काकून सुद्धा मी हे धोतर नेसवणार नाही आहे पुढे असंपर्यंत झालेलं आहे ते, किंवा आमचं सुद्धा झालेलं आहे. मला जमत नाही बघा, तुला काय करायचं ते कर, होऊ शकत नाही, मला हे पटत नाहीये. म्हणजे असे फोन वगैरे बंद झालेत आमचे बरं का, असं ठेवतोय मी, हा तू मला काय सांगू नको. परत 2 दिवसानंतर अरे ऐक की बाळा, हा बोल काय हे हो, हा मग असं करूया, हा ठीक आहे चल. कारण काय आहे, काही गोष्टी ऍक्च्युली काय आहे, ह्या सगळेजण ज्या ह्या टीम मध्ये काम करतात हे कुठल्या ना कुठल्या तरी कॉलेज लेवलला किंवा प्रोफेशनल लेवलला इव्हेंटमध्ये काम करतात. त्यांना ऍक्च्युली प्रॉब्लेम माहित आहेत की बाबा हे काय होऊ शकणार आहे आणि ह्याचा अल्टिमेट रिझल्ट आपल्याला काय द्यायचा आहे. त्यामुळे ह्यांना सगळ्यांना, आणि सगळे कॉशियस काय आहेत माहितीये का, की आपल्याला चांगलं द्यायचं आहे. असं कुणालाच नको आहे की बाबा मला काहीतरी नाही. ह्यांच्या दृष्टीनं काय, धोतर धुतलेलंच असलं, भले ते तिथं शेतात घाण होते किंवा साईटवर घाण होते, पण ते धुतलेलंच असलं पाहिजे. हे ह्यांना माहित नव्हतं का लोकेशन्स काय माहित आहे, कॅरेक्टर काय माहिती, नसती धुतली तरी चाललं असतं. काय रिअल फोटोशूटमध्ये उलट ते चांगलं नाही, पण ते दररोज न्यायचं, धुवायचं आणि दुसऱ्या दिवशी नाही, एक दिवस कधीतरी चर्चेचा आमच्या पॉडकास्ट घ्या. सावता माळीच्या वेळेला तर आहे ना, सरांनी, केंदेसाई सर आहे, अक्षरशः त्यांनी त्यांच्या आसपास सगळी रानं फिरवली आम्हाला. हे तुम्हाला चालतंय का, हे चालतंय का, हे चालतंय का, एवढं करून झालं. सरांच्याच रानात ते सगळं शूट झालं, करायचं फायनल झालं. आणि नंतर परत म्हटलं गोरा कुंभारचं आम्हाला शूट करायचं, सर आम्हाला घर दाखवा. आम्ही बघितली होती ती घरं, एका साईडला आरसीसी आहे, एका साईडला हे आहे, आणि एका साईडला उकिरडा पडलाय, एका साईडला नालाच आहे, रोड दिसतोय. मग सर असेच म्हणले आहे माझ्या ओळखीचे, चला तिथं जाऊया आपण. तिथं गेल्यानंतर पाचवड फाट्यावर आम्ही गेलो. तिथं म्हणले हे घर आहे, चालतंय. आणि अक्षरशः त्या घराचे बिफोर आणि आफ्टरचे फोटो आहेत आमच्याकडे. एवढा घाणेरडा होता तो. जागा जी होती ना ती नंतर आम्ही पूर्ण साफ केली. मग काय करायचं, कसं करायचं, शंतनू आणि अद्वैनं ठरवलं. सिमेंटच्या घराला मातीचं घर बनवलं. सिमेंट कॉन्क्रीटची भिंत आहे, त्याला पूर्ण मातीचं करून वरती परत 6-5 फूट ते तट्ट्याचं सगळं उचलून मग तिथं शेड टाकून मग तिथं ते शूट आम्ही ते तयार केलं किंवा सेट तयार केला. अशा पद्धतीने हे अक्षरशः सरांनी पण आम्हाला चाक मिळत नव्हतं कुंभाराचं, जे त्या पद्धतीचं जे चाक होतं ते अक्षरशः आम्ही काल्यातनं उचलून आणलं. ते वापरायचं चाक होतं, घरात तो मटकं त्यात बनवत होता. दादा आम्हाला पाहिजे म्हणजे सरांनी सांगून ते आणून. ह्या गोष्टीमध्ये एक हे आहे, आम्ही ज्याला ज्याला काही मदत मागितली त्यानं कधीच या गोष्टीला नाही म्हणलं नाही. उदाहरणार्थ आम्हाला ती झोपडी करायची होती आणि त्या झोपडीचं काम आम्ही सर्वेच्या घरा शेजारी मागे घर होतं, त्या घरात मोकळी जागा होती. मला आपण इथं रात्री करूया. मग ती करायची कधी, तर प्रत्येकाला आम्हाला संध्याकाळी साधारण जेवलं की आम्हाला वेळ असायचा, कारण प्रत्येक आपण वैयक्तिक कामं वगैरे सगळे करून आम्ही रात्री 10 वाजता केले. तर एवढी ठोकाठोकी आमची सुरू होती. म्हणजे एकानेही सुद्धा असं आम्हाला म्हणलं ना, कारण हे काय चालली तुमची ठोकाठोकी. त्या उलट त्या काकूंनी आम्हाला रात्री 1:30 वाजता चहा करून दिलाय की दमला असेल म्हणून चहा घ्या. म्हणजे इथपर्यंत या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे. किंवा उदाहरणार्थ कबीराची टोपी करायची होती, त्या काकूंनी स्वतःच अभ्यास करून स्वतःच डिझाईन तयार करून आम्हाला सांगितलं कबीराची टोपी अशी. म्हणजे आम्हाला इतकं भारी वाटलं ना की आमच्यापेक्षा माणसं ह्यात जास्त इन्व्हॉल्व्ह होतात की नाही एक काम करायला मिळते. ह्याच्याविषयी आम्हाला काय हवं असू शकतं. आणि एखाद्या कामामध्ये जर सगळा समाज जर ह्यात इन्व्हॉल्व्ह होत असेल तर आपलं काम, हे आपला जो कॅलेंडरचा उद्देश आहे तो तिथं सफल होतो. हे मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुझं यशाचं हे काय, हे तुझं सक्सेस काय, ॲट द एंड काय. माझं सक्सेस हेच आहे की घराघरात दिनदर्शिका पोहोचणे,
त्या एक 5 ते 10 वर्षाच्या मुलाला किंवा कुठल्याही व्यक्तीला त्या फोटोबद्दल आकर्षित होऊन त्या प्रसंगाबद्दल माहिती घ्यायची जिज्ञासा वाढवणे हे माझं कॅलेंडरचं सक्सेस आहे. नाही, मला कॅलेंडरनं खूप माणसं दिली बरं का, कारण मी काय कराडचा नाही, माझं बहीण भाचा कराडचा. पण ज्या वेळेला ही टीम माझ्या समोर आली ना, तर एक वेगळंच लोकांची कॅरेक्टर समोर आली की अरे हा, हे असंही असू शकतंय, असंही असू शकतंय, ही लोक यामध्ये असे काम. आणि मग तेच म्हटलं की प्रत्येकाचा एक अल्टिमेट गोल आहे की आपल्याला चांगलं काहीतरी करायचं आहे आणि निस्वार्थ भावनेने करा. मी रामाच्या वेळेला पण बघितलं, म्हणजे रामाचा कॅरेक्टर प्ले करणारा माझ्याकडे कॅलेंडराची बॉक्स घेऊन घरात येत होता. म्हणजे असं काही नाही की बाबा मी राम केलाय म्हणजे काय असं आहे. म्हणजे जेव्हा त्याला फार बंधनं आली त्याच्या एकंदरीत सामाजिक वागण्याला, कारण तो राम होता. म्हणजे मी स्वतः समोर बघितलं त्याच्याला, जेव्हा रामाच्या आधी भेटलो होतो त्यावेळेचं ते कॅरेक्टर, आणि जेव्हा अखंड शूट झालं आणि जेव्हा जेव्हा हा सांगलीला किंवा इथं कुठं भेटायचं असेल, असं कुणाकडे जायची वेळ आली, कारण रामाच्या प्रमोशन कॅलेंडरसाठी बरेचसे आम्ही संत मंडळी किंवा मठ ह्यांच्याकडे जात होतो. आणि बाय रेफरन्स माझ्या घरातच ते असल्यामुळे मला ते इझी ॲक्सेस होता. मग आम्ही ह्यांच्या मार्फत आम्ही ते करून दे. मग तो जर येत असेल तर त्याला असं ते प्रॉपर मॅनरमध्ये बॉडी लँग्वेजमध्ये राहायला लागायचं. आणि ते इतकं झालंय आता की तो बिचारा आता त्यात बाहेरच पडला. इतकं असं कॅलेंडरच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो की रिस्पेक्ट करणं एकामेकाचं काय असतं, एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, आणि सॅक्रिफाईस करणं काय असतं. प्रत्येक टीम मेंबर आमचा असं आहे ना, त्यांना काही छोट्या मोठ्या गोष्टी असू देत त्याच्या लाईफ मधल्या सॅक्रिफाईस केल्यात की हे करायसाठी आपल्याला हे सोडावं लागणार आहे. आणि हे खरं तर प्रत्येकानं केलंय, पण प्रत्येक जण कधीच असं कोणी कुणाला सांगितलं नाही की बाबा आता हे करायचंय म्हणून मी हे नाही करत आहे. म्हणजे टीमचा एवढा इंटरनल सपोर्ट आहे एकामेकाला की त्या गोष्टी होऊन जातात छान. मला म्हणजे आमचे जे मेकअपमन गणेश त्या माणसाचा का, म्हणजे तो आता इथं खरं सांगू ह्या पॉडकास्टमध्ये आता ते पाहिजे होते इथं. मी त्यांच्याशी भेटलो पहिल्यांदा, ते मी जेव्हा आलो माझं कॅरेक्टर ह्याने फायनल केल्यावर ह्याच्या ऑफिसमध्ये बसलो होतो आम्ही, आले दार उघडला, ह्याने सांगितलं एकनाथ, असं एका सेकंदात त्यांनी मला बघितलं फायनल. मला कळलंच नव्हतं की ह्या माणसानं माझ्यात काय बघितलं. आणि जेव्हा आम्ही रिअल ह्याच्यासाठी गेलो, एवढा बारीक अभ्यास आहे त्या माणसाचा, मेकअप खरं सांगू म्हणजे मी हे आत्तापर्यंत कुठेही बघितलेलं नाही, एवढा बारीक अभ्यास आहे त्या माणसाचा. आणि त्याच्यानंतर काही गोष्टीतनं त्यांचं कळलं की त्यांचा आवाका फार मोठा आहे. म्हणजे दिसताना किंवा ते तुमच्याबरोबर आता गप्पा मारतील, पण त्या माणसाचा फार मोठा आवाक आहे की त्यांनी ज्यांचे काम करतात की नाही किंवा त्यांना जिथं बोलवलं जाते हे आम्ही पेड सुद्धा देऊन शक्य नाही आम्हाला. एवढे पैसे मानधन जर मी त्यांना म्हणलं आज तुम्ही माझ्याकडे येता का, तर त्याच्यापेक्षा जास्त पाकिट घेऊन त्यांच्याकडे माणसं येणारी आहेत, ती काम करतायत. म्हणजे त्यांचे अक्षरशः मी काही व्हिडिओज आणि रील्स बघितले, परदेशातल्या लोकांच्या बरोबर सुद्धा त्यांनी मेकअप म्हणून किंवा त्या कमर्शियल बॉलिवूडच्या ऍक्टर बरोबर काम केलेलं. आणि तो माणूस आम्हाला इझी अवेलेबल होता. आणि हा इझी नुसतं मेकअप साठी नाही, तर त्या माणसानं कॅमेराही धरलाय. म्हणजे मला लाईट धरलेत, कॅमेरा धरलाय का, तर आपलं काम आहे. हे नाही की मी कोणतरी फार मोठा मेकअप मन आहे आणि मी तुमच्याबरोबर काय करतोय असंही नाही. म्हणजे आम्ही जेव्हा जेवायला बसत होतो तर तो माणूस जाऊन पाण्याचे कॅन घेऊन येत होता, पाण्याच्या बाटल्या घेऊन भरून आणून दिल्यात त्याने आम्हाला की नाही तुम्ही पाणी प्या वगैरे. हे जे ग्राउंड लेवलला उतरून ह्या लोकांचं काम आहे ना, म्हणून म्हणलं नाही मला ही फार मोठी माणसं सगळी चांगली मिळाली, ह्यानं फार एक्सटेन्शन फार माझं. आणि लोकांना पण एक एक्साइटमेंट आहे की एखाद्या स्टील फोटोसाठी एवढं जास्त कष्ट कोणीतरी घेत असेल. सरांच्या माध्यमातून आमच्या नवीन मार्गदर्शक मंडळामध्ये आमच्या ऑनलाईन मीटिंग मध्ये एक जण होते, त्यांनी जेव्हा पहिल्यांदा कळाले त्यांना खरंच त्यांनी प्रश्न विचारला ऑनलाईन मीटिंग मध्ये की खरंच एका फोटोसाठी एवढं जास्त कष्ट घेतलं जातं का. म्हणजे त्यांची अशी उत्सुकता होती की ते म्हटलं की झालं पहिलं कॅलेंडर तुम्ही मला द्या की मला बघायचं की तुम्ही किती कष्ट घेतलाय. क्या बात आहे. म्हणजे आपल्याला फक्त 12 फोटो बघायला मिळणार आहेत, पण त्याच्यावर आपण आता जी चर्चा केली ती मला वाटतं खूप कमी आहे. प्रत्येक फोटोवर आपला एवढा एक पॉडकास्ट होऊ शकतो. प्रत्येक फ्रेमवर तितकं काम झालंय, त्याच्यापेक्षा जास्त काम झालंय. आणि खरंच आपल्याला पटत नसेल, विश्वास बसत नसेल, एखाद्या फिल्म बद्दल हे बोलतायत का किंवा ह्यांनी एखादा जुना काळ उभा केलाय का असं लोकांना वाटत असेल, पण खरंच तसा जुना काळ उभा केला गेलाय आणि तो कॅलेंडरच्या फोटोसाठी तयार केला गेलाय. आणि एखाद्या कॅलेंडरसाठी किती मेहनत घेतली जाऊ शकते, मला वाटतं की संतांची मांदियाळी किंवा कल्पेश पाटसकर आणि टीम याच्यापेक्षा जास्त कोणी एफर्ट्स घेतले असतील यापूर्वी, असं मला तरी नाही वाटत.
पण मला तुमच्या सगळ्यांकडून आता एक कमेंट जाणून घ्यायची आहे की कॅलेंडर आता लोकांच्या घरोघरी लागणार आहे. तुम्ही जी काही मेहनत केली असेल सगळ्यांनी, म्हणजे बरेच अडचणी आल्या, चढ उतार येत होते, आर्थिक पासून कॅरेक्टर, लोकेशन्स, बऱ्याच गोष्टी तुम्ही अनुभव घेतला असेल सगळ्याचाच. कॅलेंडर आता येतंय आणि ते आपल्याला बघायला मिळतंय, लोकांच्या हाती देता येतंय. याचा आत्ता किती आनंद आहे आणि आता मनात काय चालू आहे? मी आता असं स्वप्न बघतोय की ते घराघरांमध्ये कॅलेंडर लागलेलं आहे आणि त्या घरातली छोटी मुलं असतील, कॉलेजची मुलं असतील, ते घरातल्या वडीलधाऱ्यांना विचारतायत, हा कुणाचा फोटो आहे, हे कोण आहे? आणि त्या घरातले आजी आजोबा, आई बाबा त्यांना ते सांगतायत, बाबा हे संत आहेत, त्यांनी असं काम केलंय, त्यांनी हे ग्रंथ लिहिलेत, मग अशी वारी असते. आणि ते मूल म्हणतं, मग आपण कधी जायचं वारीला, आपण कधी जायचं पंढरपूरला, मग आपण विविध संतांच्या समाधी कधी बघा, आपल्या घरातही आपण काही संतांचे ग्रंथ आणूया, काही आपल्या भिंतीवर संतांचे फोटो लावूया. असं जेव्हा होईल ना, तेव्हा आम्हालाही असं वाटेल की आमचा जो हेतू आहे तो हा हेतू आहे. म्हणजे कॅलेंडर अनेक आहेत आणि म्हणजे कालदर्शिका असं मराठीत त्याला म्हणतात, अनेक आहेत, पण हे वेगळं आहे. आणि हे नुसतं कॅलेंडर नाही, नुसतं कलाकारी नाही, त्यातनं एक विचार त्या घराघरांमध्ये आम्ही पोहोचवणार आहोत आणि हा विलक्षण आनंदाचा विषय माझ्या दृष्टीने. माझं म्हणणं असं आहे की संतांची जी नांदियाळी आहे त्यामध्ये प्रत्येक संतानं त्याच्या जीवनावर किंवा जीवनात काय केलं पाहिजे किंवा काय उद्दिष्ट ठेवलं पाहिजे डोळ्यासमोर, किंवा दैनंदिन जीवनामध्ये काम करताना किंवा वावरताना सगळीकडं आपण कोणत्या मुद्द्यांना किंवा कोणती मूल्य जपली पाहिजेत हे कुठं ना कुठेतरी लिहून ठेवलं, त्यांच्या अभंगात असू दे किंवा त्यांच्या कुठल्या चरित्रात असू दे, तर त्यातला एक तरी आपण गुण अनुभवू शकतो का, त्यात अनुसरू शकतो का, ह्याचा आपण सगळ्यांनी एक प्रयत्न केला पाहिजे. आणि हे दिनदर्शिका असे की फक्त 12 संत आहेत, आपल्या परंपरेत अनेक असे संत आहेत की जे त्यांची नावं पण म्हणजे मगाशी जर बोलले तसं, पण कुठला ना कुठला संत एकात्री व्यक्तीने अभ्यासला गेला पाहिजे, जेणेकरून ते सगळं लोकांसमोर येईल. एवढी माझी फक्त एक माफक अपेक्षा. जेव्हा ही दिनदर्शिका छापून लोकांच्या भिंतींवर, ऑफिसेसमध्ये त्यांच्या त्या लोकेशनला लागतील, त्याबद्दल मला माझं वैयक्तिक असं मत आहे की आम्ही जेव्हा हे काम केलंय किंवा करतोय, तर शिवकाल म्हणून गोनी दांडेकरांचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये एक सुंदर वाक्य आहे की जे मी कायम माझ्या मनात ठेवतो, ते म्हणजे देवे दिली काया त्याचे सार्थक्य करावे. आज आम्हाला जे मिळाले, आमच्या वारसा हक्कात मिळाले, आई वडिलांच्याकडून मिळाले, महाराष्ट्राच्या परंपरेतनं मिळाले, हे संत साहित्य असू दे नाहीतर शौर्यगाथा असू दे, ह्या लोकांच्या समोर पोचवायचं काम आम्हाला मिळालंय, हे आमचं भाग्य आहे. आज त्या संतांची आमच्यावर काय तो कृपा आहे की आम्ही हे जगासमोर मांडू शकतो. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला त्यातनं असं बरंच काहीतरी शिकायला मिळालं की ही नीतिमूल्य तुम्ही जपायसाठी आणि ती समाजात रुजवायसाठी काय करू शकता, आणि ही जबाबदारी असं आमच्यावर आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं, आणि ही पुढेपर्यंत न्यावी. आणि हीच आम्ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो की बाबा हे काम आमच्याकडनं चांगल्या पद्धतीनं व्हावं, ही आमची त्यामागची भावना आहे. आता पर्सनली माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी डिझाईन फील्डमध्ये आहे, कमर्शियल डिझाईन फील्डमध्ये आहे. तर माझ्या आजूबाजूच्या लोकांना किंवा माझ्या मित्र परिवारामध्ये सगळ्यांना माहिती आहे की हा अशी अशी कामं करतो. तर मग माझ्या एजमधल्या किंवा माझ्या पिढीतल्या मुलांना थोडंसं रील्स आणि शॉर्ट्स, युट्यूब शॉर्ट्स सोडून खरंच आपल्या संस्कृतीबद्दल कनेक्टिव्हिटी वाढावी की हा करतोय म्हणजे का करतोय, की हे थोडं म्हणजे बाकीच्यांनी पण फक्त व्हिडिओ आणि फक्त प्रसिद्धीसाठी ह्या गोष्टी सोडून थोड्या आत्मसात केल्या पाहिजेत गोष्टी, की हे का गरज आहे, हे करणं का महत्वाचं आहे. तर पुढच्या पिढीपर्यंत थोडं तरी काहीतरी पोचलं पाहिजे. म्हणजे आमच्या जनरेशनमध्ये आजकाल खूप जास्ती कमी आहे. कारण मी जेव्हा माझ्या 4 मित्रांसोबत असतो तेव्हा मला माहित आहे की माझे विचार जरा जास्तच त्यांना आउटडेटेड वाटतात आता. म्हणजे आहे की मला कधी कधी हा म्हणतात तू 90s आहेस, तू त्याच्यातलं म्हणतात. आता आहे तर आहे, आता म्हणजे आहेत त्या गोष्टी की नवीन मुलांना आणि नवीन माझ्याच वयातल्या मुलांना या गोष्टी ऍक्सेप्ट नाहीत होत. म्हणजे ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. जेव्हा इथं ह्या ग्रुपमध्ये मी काम करतो, मी पण नवीन होतो, आलो तेव्हा मला पण या गोष्टी जास्त माहिती नव्हतं, पण संस्कृतीबद्दल आदर होता आणि आवड होती की संस्कृतीसाठी काहीतरी करायचं, आपल्या धर्मासाठी काहीतरी करायचं. पण ह्या गोष्टी मुलांनी पण थोड्या मनावरती घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि दिनदर्शिकेच्या माध्यमातून या गोष्टी बाहेर येतात आणि यात मला काम करायला संधी मिळते दरवर्षी. ही खूप जास्त अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी.
ह्यामध्ये 2 गोष्टी मी हे करेन, उल्लेख करेन. ज्या दिवशी कॅलेंडर घरात लागेल त्या दिवशी एकतर चैतन्याचं प्रत्येक घरात वातावरण निर्माण होईल, ह्यामध्ये कुठली शंका नाही. दुसरी गोष्ट, संतांनी जे काही विचार मांडले ते फक्त भगवद्गीता आणि गीतेचं विवेचन मांडलंय. म्हणजे आज आपल्याकडे अशी थोडी हे आहे की आपल्याला थोडं जरी टेन्शन आलं किंवा आपल्याला थोडं जरी हे झालं तर आपण प्रत्येक जण नैराश्यात जातो, कोणतं डिप्रेशनमध्ये जातं, मग माझं असं होणार, माझं तसं होणार. हे कुठेतरी ह्याला कुठेतरी खेळ बसेल. एक कुठेतरी मगाशी म्हणलं की आपण कधी कॅलेंडर शटर डाऊन करायचं विचार आला नाही, तर हीच ऊर्जा ह्यामध्ये कुठेतरी इन्व्हॉल्व होईल की प्रत्येकाच्या यशापर्यंत पोहोचवणारी एक माध्यम ही दिनदर्शिका असेल. प्रत्येकाचा स्वतःचा अभिमान जागवणारी ही दिनदर्शिकेच्या माध्यमातून काम होईल. की प्रत्येकाला एक ऊर्जा मिळेल की ह्या माणसांनी इतकी वर्ष घातली तर हे थकलेले नाही आहेत, मग आपली तर सुरुवात आहे. हे इथनं जर एक कॅलेंडर मधनं या माध्यमातून जर हे घराघरात पोचलं, हेच आमचं अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट, आज आम्ही ज्या पद्धतीनं किंवा ज्या भावनेनं काम करतो, ही दिनदर्शिका काही मिळवण्यासाठी नाही तर काहीतरी देण्यासाठी आहे. त्याच भावनेनं ह्यामध्ये आपल्याला अर्बन बँकेचा सहभाग आहे. अर्बन बँकेने आज एवढे खर्च करून ही दिनदर्शिका, कुणाला ती 1 रुपयाच्या मूल्य वगैरे काही नाहीये, ती फक्त नवीन वर्षाची भेट ह्या माध्यमातून त्यांनी त्या सगळ्या ग्राहकांच्या पर्यंत, सभासदांच्या पर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामध्ये माननीय CEO बँकेचे गुरुसाहेब असतील, आदरणीय एरन साहेब असतील, आदरणीय कुटुंब प्रमुख भाऊ आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून हा जो निर्णय घेतला की संत ह्या माध्यमातून आपल्याला बँकेचा प्रवास करायचा, संतांच्या विचारांवर, संतांच्या आदर्शावर बँकेची आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. तर हा विचार आम्हाला कुठेतरी अजून प्रेरणा देतो की अजून आम्हाला काहीतरी करण्यासाठी आज आम्हाला अर्बन बँकसाठी पाठीमागं संस्था उभी आहे. त्यामुळे निश्चितच पुढल्या वर्षी अजून काहीतरी चांगलं करता येईल आम्हाला. ऍक्च्युली हे कॅलेंडर एक सगळ्यात आवडतं मला, की लहान मुलांना जेव्हा तुम्ही माहिती सांगितली तर ती ऐकत नाहीत, पण गोष्ट सांगितली तर ती ऐकतात. आणि ह्या कॅलेंडरमध्ये गोष्टीरूप संतांची माहिती मिळते, जे सध्याच्या ह्याच्यात खूप गरजेचं आहे. म्हणजे आजकाल आम्ही कसं आजी आजोबा आई वडील यांच्याकडून ऐकत आलो, पण आता हे अलीकडच्या पिढीत हे खूप कमी झाले. कॅलेंडरमधून मुलांना ती गोष्ट कळणार आहे आणि त्याच्या पुढचं मत ह्या संतांचं पुढं काय आहे तर ते त्यांची पण उत्सुकता लागून त्या निमित्तानं या संतांची माहिती, त्यांचं कार्य लहान मुलांपर्यंत पोहोचेल. ह्याचं जास्त मला छान वाटतं की हे घराघरात या निमित्तानं मुलं ही गोष्ट ऐकतील, वाचतील. त्याबद्दल वा, म्हणजे आता सगळे समाधानी चेहरे आपल्याला बघायला मिळतात. निकॉनचा एक काहीतरी किस्सा आहे. आम्ही हे जे उपक्रम करत होतो, जशी अर्बन बँक आम्हाला आमच्या पाठीमागे उभी राहिली, त्याच पद्धतीनं आम्ही हे जेव्हा काम करतो, जसं मगाशी म्हणलं की ह्या चांगल्या कामात अनेक संस्थांनी, अनेक माणसांनी ह्यामध्ये स्वतः भाग होण्यासाठी धडपड केलेली की आम्हाला सुद्धा ह्यात इन्व्हॉल्व करा. त्याच पद्धतीनं जे आपण कॅमेरामध्ये जागतिक दर्जाची जी काही कंपनी आहे निकॉन, ह्या कंपनीनं हे जेव्हा कॅलेंडर होतं, हे जेव्हा त्यांच्यापर्यंत विषय पोचला त्या दिवशी, त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जी काय लागेल ती मदत आम्हाला तुम्हाला द्यायची. त्यामध्ये शंतनूच्या संबंधात त्या विषय पोचला होता. तर तो विषय त्यांनी आम्हाला निकॉनचं Z9 हे नवीन मॉडेल आहे की आता फार मोठं त्यांनी 2 वर्षापूर्वी ते कॅमेरा लॉन्च केला होता आणि त्याला एक लेन्स असं दोन्ही मिळून साधारण 8 लाखाचा सेटअप आपल्याला त्यांनी असाच वापरायला दिला विना मोबदला, की जो आमच्या काही झालं असतं तर आम्ही बजेट त्याचं मेंटेन करू शकलो नसतो. असं युनिट त्याने आम्हाला वापरायला दिलं होतं की तुम्ही हे वापरून आपलं काम करा. म्हणजे आज जे काही फोटो जे दिसणार आहेत की लोकांच्या पुढे जे येणार आहेत ते अत्युच्च कॅमेऱ्याच्या दर्जाचे ते फोटो असणार आहेत. त्यामुळे हे लोकांना सुद्धा ते भारी त्यामध्ये दिसणार आहे. काम जर चांगलं असेल तर मार्ग मिळत जातो. म्हणजे लोक भेटत जातात, आपल्यासोबत जोडले जातात. जे काही प्रॉब्लेम आपल्याला दिसतात ते प्रॉब्लेम बाजूला होतात आणि आता मला वाटतं की प्रॉब्लेम सगळे बाजूला झालेले आहेत. आणि म्हणजे बोलायला जरी आपल्याला सोपं वाटत असलं तरी त्या काळात तुम्हाला काम करणं किती अवघड झालं असेल ते आपण विचार करू शकतो. म्हणजे आता सांगताना खूप छान वाटतं की पाऊस आला होता, रोड घसरडा झालेला, जाणं थोडंसं अवघड होतं, सापाची काच सापडली होती. हे आता बोलताना आपल्याला मजा वाटते, पण त्यावेळेस जो काही एक्सपिरियन्स असेल, जी काही धडकी भरली असेल, तो एक्सपिरियन्स तुम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि मला वाटतं की संतांचं काम करताना हेच आपल्याला शिकायला मिळालं की वाटेत कितीही काटे आले तरी थांबू नका, काम करत राहा, मार्ग मिळत जाईल. आणि त्या पद्धतीनं मार्ग मिळत गेलेला आहे. कराड अर्बन बँकेसारखी एक मोठी संस्था आपल्या पाठीशी उभी आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे 2025चं कॅलेंडर आपण लोकांच्या हातात देतोय. एक शेवटचा प्रश्न जाता जाता
की हे कॅलेंडर कराड अर्बन बँकेच्या माध्यमातून लोकांना मिळणार आहे, तर ते कशा स्वरूपात मिळणार आहे आणि कधीपासून ते अवेलेबल असेल? आणि जे सन्माननीय त्यांचे ग्राहक आहेत, सन्माननीय सभासद आहेत किंवा काही प्रतिष्ठित नागरिक आहेत, अशांना ते अर्बन बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये उपलब्ध होऊ शकतात. अच्छा, त्यामुळे कराड अर्बन बँकेच्या आपल्या जवळच्या शाखेत आपल्याला कल्पेश पाटसकर आणि या सगळ्या टीमने साकारलेलं संतांची मांदियाळी ही दिनदर्शिका मिळणार आहे. त्यामुळे ही दिनदर्शिका नक्की घ्या, आपल्या घरात लावा, कारण हे एक फक्त कॅलेंडर नाहीये, तर मला वाटतं की हा एक मोठा विचार आहे जो आपल्या भिंतीवर असेल आणि तो भिंतीतून आपल्या परिवारामध्ये झळकत राहील. आणि मला वाटतं की त्यातून बरीच माहिती पुढच्या पिढीला, तू सांगितल्याप्रमाणे, कारण तरुणांना आता या गोष्टी फारशा माहिती नाहीयेत, पण या कॅलेंडरच्या माध्यमातून किमान ते फोटो समोर जातील आणि फोटो जर ते रोज दिसत राहिले तर त्यामागचा जो काही विचार आहे तो सुद्धा कुठेतरी रुजायला पण ही सुरुवात करतोय असं म्हणू शकतो. यावर्षी संत आपण लोकांच्या भेटीला आणलेले आहेत, पुढच्या वर्षी असंच काहीतरी भन्नाट तुम्ही घेऊन याल. आणि तुम्ही आता जरी काही ओपन केलं नसलं तरी डोक्यात गोडगुपित आहे ते. त्याचं कारण काय माहिती का, आमचे जे डिरेक्टर आहेत, आमचे जे शिपचे कॅप्टन आहेत, त्यांना केव्हा कुठं काय सुचेल हे आम्हालाही माहित नसतं. फक्त ते सांगतात बोट तयार आहे, तुम्ही बसायचं. मग ते कुठं जाईल आम्हाला माहित नाही. त्या वेळेला गेली की मग आम्ही काम करायचं. ती बोट अशी मध्ये गेल्यावर तिथून मागं पण येत आहेत. नाही, ते आणूनच देत नाही, आणूनच देत नाही. हा, ते तानाजी मालुसरेंच्या सारखं आहे, दोर कापलेलेच आहेत, सगळं सोडून तुम्ही इथे येऊन बसायचा. त्यामुळे काय प्रश्नच नाही, तू म्हणशील ते खरं. त्यामुळे आता सध्या डोक्यात काय शिस्त आहे कोणाला माहिती नाहीये, पण पुढचा फार आपण विचार करायला नको. 2025 ला संतांची मांदियाळी ही दिनदर्शिका आलेली आहे, तर तिचा आपण आनंद घेऊया. खूप छान वाटलं, आपण सगळ्यांनी वेळ दिलात, खूप छान किस्से ऐकता आले. बरेच किस्से आपल्याला वेळेच्या मर्यादेमुळे सांगता आले नसतील, पण मजा आली आपल्या सगळ्यांसोबत बोलून. आणि सगळ्यांचे आभार तर मी नाही मानणार, पण आपण भेटत राहू आणि छान छान गप्पा मारत राहू. आणि नवीन कॅलेंडर बद्दलचे नवीन किस्से, जी काही नवीन खिचडी असेल ती सुद्धा तुम्ही नक्की शेअर करा. मला आपल्याला पुन्हा पुन्हा भेटायला आवडेल. थँक्यू सो मच.